सर्वप्रथम ज्यांनी ऑर्गनाईज केलं ते अतुल शितोळे, त्यांनी एकदम सन्मानपूर्वक बोलवलं, आमचा सन्मान केला. तसेच हे सगळं ऐकण्यासाठी जे ऐकणारे जे सर्वात महत्वाचे श्रोते उपस्थित, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा 15-20 मिनिटाचाच वेळ असेल, पण तो खूप लक्ष देऊन ऐका. खूप हे काही आता मी जे सांगणार आहे ते काही खूप मोठं आहे, ते सगळं जनरल आहे. तुमचं आमचं सेम असतं तसंच आहे ते सगळं. फरक काय आहे फक्त वेगळं काय, हे नको करू बाबा, हे आम्ही काय होतो कसं झालंय, मग ते कोणी सांगायला यायचं नाही. पण मग दुसरे सगळे ऑप्शन तपासले तर दुसरं चांगलं ह्याच्यासारखं बिगर ऑप्शन काय सक्सेस होतो, त्याच्यात आपल्याकडे काय नाही, पैसे नाही, व्यवसाय करण्यासाठी पैसे नाही. मग काय केलं पाहिजे, मग एजन्सी घ्यायला. त्यावेळेस एजन्सी 1500 रुपये मिळत होते, आजही तेवढं मिळते. खरं तर त्याची किंमत 5-10 लाख रुपये पाहिजे, तेव्हा तिची खरं किंमत कळेल. पण ते एजन्सी त्यावेळेस तेवढं मिळत होती, आजही तेवढं. मग ते लायसन मिळवलं तर काय सोपं आहे मग ते. म्हणून मग ह्या व्यवसाय नाईलाजाने करिअर करण्यासाठी नसून पैसे मिळवायचं चांगलं साधन बिगर भांडवली धंदा म्हटलं तर हाच चांगला आहे, आपल्याला सुट होऊ शकतो. म्हणून या व्यवसायात प्रवेश, याच्या पलीकडे या व्यवसायात प्रवेश करण्याचं दुसरं काय प्रयोजन नाही. प्रवेश केल्यानंतर मग त्याच्याकडे फक्त पैसे कमवणे, नुसतं आपले स्वप्न म्हणण्यापेक्षा सर्व आता इथे ऐकते आपले सर्वच घरेलू काही ताई आहेत, दादा आहेत सगळे, तर नुसती स्वप्न पूर्ण करणं हा भाग नाही, तर सर्व कुटुंबासहित स्वतःच्या आयाशी पूर्ण करणं हा विषय. गरजा नाही म्हटलं. आयाशी म्हणजे बाबा, जसं की मला काय वाटतं, तर मुलीला वाटलं परवा 17 Pro तो मॅच घे बाई, नाही का. म्हणजे हे काय आहे, गरज काय आहे, मोबाईल. 17 हे काय शौक आहे, असे बरोबर ना. शौक पूर्ण करणं ह्यासाठी हा विषय, आणि ह्यासाठी हे क्षेत्र निवडायचे की ह्याला लिमिट नाही, ह्याला पैसे कमवायला लिमिट नाही. प्रत्येक गोष्टीत लिमिट आहे, हे क्षेत्रामध्ये लिमिट नाही. म्हणून मग या क्षेत्राकडे ते त्या दृष्टीने पाहिलं आणि कमव पैसे कमवले. एक विद्यार्थी किती पैसे मिळतात हे तुम्हाला या सरांनी अगोदर सगळ्यांना, हे आता आपल्याकडे बरीच माथाभर मंडळी, जुनी मंडळी, टीम लिडर आहेत, एजंट बंद आहेत, तर एका विद्यार्थीत किती नफा होतो ह्याचे आकडे मी तुम्हाला काय सांगायची गरज नाही. मुळच तुम्ही सगळे जुने एजन्सी. मग असं 10 विद्यार्थी केलं, शिवणी केलं, किती पैसे मिळणार, पैसे मिळणार. मग पैसे किती कमवायचे आणि का कमवायचे आणि कसे कमवायचे, एक थोडस सांगून सरांच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे जसं आपण एटीएम मध्ये जातो, पाठीमागं झोपलेच वाटतं नाही, खूप खूप गंभीर होण्यासारखा विषय अजिबात नाही चालला. जनरली आपण एटीएम मध्ये काय करतो, सगळेजण काय करतात, सर काय करतो तुम्ही पाठीमाग एटीएम मध्ये गेलं, काय करतो तुम्ही, काय करतो पैसे काय नाम काय करतात, तुमच्याकडे काय केलं जातं, आमच्याकडे जनरली बॅलन्स तपासतात, तुमच्याकडे काय वेगळं आहे काय, असंच असतं ना. मग त्याला बॅलन्स न तपासता जर पैसे काढायचे असेल तर गाड्यांना पाच काम करावं लागेल. बॅलन्स ते किती मला माहिती नाही, मला 4 लाख पाहिजे जातं, संपलं. पण त्यासाठी कामही गाड्यांना पास करावं लागेल आणि त्या स्टेज मध्ये करावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते पुढच्या गोष्टी त्या पद्धतीत करता येईल. हेच माझ्या स्वतःच एक दिलेलं उत्तर. आता तुमचा पुढचा प्रश्न. धन्यवाद. बघा सर, सरांनी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की सगळ्यांच्या गोष्टी सारख्याच असतात, सगळ्यांसाठी आव्हानं असतात. शिवाय असा कुठला बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये भांडवल गुंतवायला नको, मात्र अनलिमिटेड पैसे मिळवायला पाहिजेत आणि नुसते मिळवायचे नाहीत, गरजेपुरते नाही, तर त्याच्यातून आपले शौक सुद्धा, आपल्या इच्छा, आपल्या ड्रीम्स पूर्ण करता याव्यात, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी या क्षेत्राला निवडलं. आणि हे सगळं निवडत असताना त्यांनी अजून एक महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडला
की या क्षेत्रात इतकं काम केलं की कधी एटीएमला किंवा कुठली गोष्ट घ्यायची झाली तर आधी बॅलन्स किती आहे हे बघायची गरज नको आहे. मला जर आज एखादी गोष्ट घ्यायची आहे तर आपल्याकडे पैसे आहेत की नाहीत हे बघायला लागू नये. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये बिनभांडवली काम करण्यासाठीचा हा क्षेत्र जर तुम्ही पण निवडला असेल तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात असंच त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात येत आहे. मित्रांनो, पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय तसं मला पुढचा प्रश्न त्यांना असा विचारावासा वाटतो की सगळ्या गोष्टी खरंच इतक्या सोप्या असतात का सर? एखादी कुठली तरी अशी गोष्ट असेल की जिथे तुम्हाला कदाचित खूप मोठी अडचण वाटली असेल आणि खरोखरच ती अडचण होती, पण त्या नेमक्या अडचणीला तुम्ही कशी मात घातली आणि पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये अशी अडचणी आल्या नको बाबा पळून जाऊ या क्षेत्रातून असं न करता तुम्ही आज सक्सेसफुल म्हणून या क्षेत्रात आहात, तर असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतोय का सर? धन्यवाद, खूप छान प्रश्न विचारला. आता मी एक सर्व श्रोत्यांना प्रश्न विचारतो. बऱ्यापैकी सगळ्यांना इतिहास विषय होता का? काही तुम्हाला होता का? ताजमहाल किती वेळा बांधला? एनिबडी? इकडं ऍब्सोल्युटली करेक्ट. ताजमहाल दोनदा बांधला गेला. पहिल्यांदा बांधला गेला शहाजहानच्या मनात आणि मग बांधला गेला प्रत्यक्षात आग्रा. तसंच ताजमहाल दोनदा बांधला गेला. जर पहिला बांधला गेला नसता तर तुम्हाला मला दुसऱ्यांदा दिसला असता का? बरोबर आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी काही रॉकेट सायन्स सांगणार नाही, जे आहे तेच म्हणणार आहे. फक्त जसं की यशस्वी माणसं वेगळं काही करत नाही, प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आहे तीच गोष्ट आहे, वेगळं काही नाही. तसं ताजमहाल दोनदा बांधला गेला. शहाजहानने जर मनात आणलं नसतं तर तो प्रत्यक्षात दिसला नसता. हा तो त्याची मोनोलॉग स्टोरी आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, तुम्ही जो तुमचा प्रश्न विचारला की यामध्ये अडचणी येत नाही का? अडचणी निश्चित येतात. असं कुठलंही क्षेत्र नाही, कुठलंही नाही. ए पासून झेड पर्यंत तुम्ही जर सर्व क्षेत्र पाहिले तर फक्त दिसताना पुढच्याच चांगलं दिसत. इतकंच काय फरक आहे. मला सरांचं आतून सर चांगलं दिसत, आतून सरांना अजून यशराज सरांना चांगलं दिसत, त्यांना माझं सर मला तुमचं दिसत. वेगळं काही नाही, समोरच्याचं नाही चांगलं दिसत. इतकंच काय फरक आहे. प्रत्येक क्षेत्रात अडचण आहे, अडचण नाही असं क्षेत्र नाही. आणि जर तुम्हाला अडचणच येणार नसेल आणि येत नसेल तर तुमची प्रवासाची दिशा चुकते, 100% चुकते. तुम्हाला आत्मचिंतन करायची गरज आहे. तुमचा रस्ता भरकटलेला आहात, तुम्ही तुमचा रस्ता भरकटलेला आहात. हा अडचण येणार, नकार तुम्हाला आणता येणार. जितके जास्त नकार तेवढे जास्त तुम्ही यशस्वी. हे त्याचं या व्यवसायाचं गणित आहे, जे मी स्वतः शिकलोय. मी स्वतः जे शिकलोय ते तुम्हाला साध्या भाषेत सांग. मी एकदम ग्रामीण भागातून, एकदम साध्या गावातून एकदम माणूस आहे. असं काही तुम्हाला खूप मोठं मोटिवेशनल किंवा असं काही प्रॅक्टिकल सांगितलं जाईल माझ्याकडून. थिरॅटिकली पाठ करून काय माझ्याकडून सांगितलं तुम्हाला जाणार नाही. जे मी रोज जगतोय तेच तुम्हाला सांगितलं जाईल. इतका व्यवसाय करत असताना अडचणी ह्या येतच असतात. आणि मेन आपल्याला अडचण काय, नकार घेणं ही मेन अडचण आहे. पण त्या नकारातून जे काही आपल्याला शिकायला मिळते, प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक बघितलं पाहिजे. नकार जरी आला तरी त्या पुढच्या माणसाला आपण क्वालिटी सांगू शकलो, त्या क्वालिटीचे महत्व सांगू शकलो, ही सुद्धा त्याची चांगली बाब आहे. त्याच्यानंतर जी महत्वाची सर्व गोष्ट म्हणजे काय की दृष्टिकोन. म्हणजे त्याने किती लोक बोलू द्या, त्याने कितीही वाईट अजून सांगू द्या, त्याने अगदी तुमचं ते परत तोड नाही इच्छा राहू, ते असं जरी म्हणून तुम्हाला क्वालिटी दिली तरी मात्र बाहेर येताना आपण आपला विजय समजावा. असे कॉलर टाईप करून बाहेर निघायचे, क्वालिटी करून आलो. म्हणजे इतकी सातत्य आणि आपलं त्या दृष्टीने आपण आपल्याला तयार करून घेतलं पाहिजे. तेव्हा ते कुठे तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता. हा तो आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्ट सकारात्मक व्हा. आता आपल्या पाठीमागच्या काळात पॅन्डेमिक सीझन आला होता कोविड सारखा, त्या कोविड संधी म्हणून पाहिलं, प्रत्येक ग्राहकाला जाऊन पाहिलं हे बरोबर मागं लय जबाबदार आहेत मोठ्या, आताच तो फ्लॅट घेतलाय मग ते टपाकला तर काय करायचं मागं, मग ते आपल्या टर्म करून घे. आता सध्या मेडिकल होत नाहीत याच्यामुळं, मग त्याही काळात शेवटी मारलं. कोविड संधीच समाज चार केलं होते जगाच्या होते सगळ्यांना, आपण त्यात संधी शोधली सकारात्मक दृष्टी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक साधू असता, ते साधू त्यांच्या आश्रमात बसले असतात, मग त्यांचे शिष्य सांगायचं महाराज महाराज आपल्याला एक जण गाई घेऊन देण्यासाठी आला. महाराज म्हणले वा 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 छान, बरं झालं, तर मस्त आपण छान, आता हे तुकाराम म्हणजे आज आलेत म्हणून ठीक आहे, आता सध्या बेस त्या काळात तसं काय नव्हतं, तर म्हणजे चांगलं आपल्याला दूध खायला मिळेल, सेवा गोमातेची सेवा करायला मिळेल, चांगली गोष्ट आहे, वा वा आनंद आहे. महाराजांनी पण ते शिष्य सांगत आले महाराज तो मालक आला आणि तो गाय घेऊन चालला. हा ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, भरपूर सेवा झाली गायची, तिचं उगाच शेण काढायचं, तिला खायला आणायचं, तोही आपला ताप संपेल, चांगली गोष्ट आहे, काय हरकत. दोन्ही गोष्टी चांगल्याच आहे. प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेतली पाहिजे. गोष्ट तीच असते, पण तुम्ही कशी घेताय, तुमच्या मनाला कशी ती भावते त्याच्यावर ते अवलंबून आहे. सरांनी मगाशी परत एकदा पुनरुच्चार करतो त्या गोष्टीचा. तुमचं पहिलं तर मगाशी जसं आभार व्यक्त केलं तसं परत एकदा सांगतो की तुम्ही खूप चांगल्या सेक्टरमध्ये आलेला आहात, खूप चांगल्या क्षेत्रात आलेला आहे, की जे क्षेत्र असं आहे ते बघा एकदम त्याला रॅपर वगैरे छान असणार, एकदम चॉकलेटचं वेस्टर्न कसं वाटतं आपल्याला, एकदम छान छान दिसतं ते सगळं, तसं असल्यापेक्षा हे मुळच तुम्हाला आणि जे तुम्हाला मनुष्य भेटलेला आहे, जे अगदी शितोळे साहेबांसारखं जे माणूस आहे तुम्हाला, जे आम्हाला पूर्वी बजाजला वगैरे असताना होते, आमचे अधिकारी वर्ग वगैरे होते त्यावेळेसचा विषय, पण आज तुम्हाला त्यांचा सहवास लागतोय. इतकी चांगली त्यांनी टीम तयार केली, ते तुमच्यासाठी झटताय, सगळ्या गोष्टी करताय. तुम्हाला महिन्याला मी माहिती घेतली आल्या सर तुमचा कसा प्रोग्राम चालतो, महिन्याला 2-2 ते मीटिंग करताय, हे सगळं चाललंय, हे सगळं तुम्हाला ते चाललेलं आहे. आता त्यांचं बऱ्यापैकी करिअर झालंय, त्यांचे जर तुम्ही ऐकले ते कधी सांगत नसतील त्या कधीचे खास किती विचार मी केल्यानंतर माझ्या सगळं बोलाणार नाही. हा म्हणजे नंतर घाटी दिसतो त्यांना त्याची गरज नाही. म्हणजे आता अगदी आमच्यासारख्याला बोलव तुम्हाला बोलून तुमच्यावर खर्च करा किंवा जे काय ऍक्टिव्हिटीची त्यांना आज गरज नाही, हे त्या स्टेजला आहे. म्हणजे लाखो करोडचे आकडे, त्यांचा बँक बॅलन्स, त्यांची येणारी मंथली अर्निंग हे त्याच्यापेक्षा त्याच्या कमीकडे जाऊन पोहोचलेलं आहे त्यांचा विषय. त्यामुळे तुला फारशी एफर्ट घ्यायची गरज आहे. ते चाललंय आपल्यासाठी चाललं, ते तुम्हासाठी चाललं, तुमच्यासाठी चाललंय, माझ्यासाठी चाललंय. कारण मी तुमच्यापैकीच येते असेल, मी काही कोणी काय नाही, आपलं साधा ऍडवायझर, आपलं साधा साधा नशिबात काय आपण ते आपल्याला टीम लिडर जो, कारण टुरिझम वर्ष अलिबाबा चांगला पाहिजे ना, 40 महत्वाचे नाही, अलिबाबा चांगला पाहिजे, तर ते आपलं खूप छान तुम्हाला मिळालं. कारण हे सगळ्याच्या भाग्यातली गोष्ट नाही, सगळ्यांच्याच भाग्यात शिकले नाहीत ना असा आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही बऱ्यापैकी पूर्ण ऍडव्हान्टेज घ्या. सर्वजण अगदी बारीक सारीक गोष्टी म्हणजे सरांनी परत एकदा तुमच्याकडे येतो, तुम्ही मगाशी सांगितलं त्यातली एक छोटीशी गोष्ट दाखवा, नाही पण पुढे जाऊया, कारण तुमचे प्रश्न किती आहेत मलाच माहिती आहे. छोटी गोष्ट म्हणजे छोट्या दगडाने माणसाला ठेच लागती, डोंगराने नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? तुमच्याकडे काय माहिती मला माहित नाही, आमच्याकडे छोट्या दगडाने लागते, डोंगरांना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाळणं हीच खरी आपल्या यशाची रहस्य आहे. आणि बाकी यशाच्या रहस्य काही नसते. तुम्ही पुढचा प्रश्न कदाचित विचाराल की त्याचं देईल मी उत्तर समजा प्रोटोकॉल प्रमाणे, पण यशाचं रहस्य वगैरे काही प्रकार नसतोय. तुम्ही जे गोष्ट जगता, रोजचं जे वागता, सकाळी जे काही ठरवता आणि ह्याच्यामध्ये जे सातत्य निर्माण करता, रोजचे तुमचे होणारे प्रवास तुम्हाला स्वतःला तयार करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. आपल्याला मास्तर कोण नाही, आपणच आपले मास्तर. मग आपण आपल्याला मास्तर की ठरवणं, शिस्त लावणं, रोजचे बाबा 5-10 पास करणं,
हे सगळं जे करतोय आपण ते सर सातत्यपूर्ण करताय आणि ह्याला जे तुम्ही काम प्रामाणिक करता त्याला यश परमेश्वरालाही देणं तुम्हाला भाग आहे. ह्याच्यामध्ये रस्ते काही नाही. तुमचं सातत्य कमी पडून नाही दिलं पाहिजे. रोज तुम्ही तेच करा. रोज ते आमच्या एकदम मराठीत म्हणजे रोड उठचिन्ह ते जाणं आता काहीतरी म्हणतात ग्रामीण भागात, खूप ग्रामीण भाग, आता तुमचा जरा शहरी भाग. तर मग हेच सातत्य, हेच काम नाही. ह्याच्या पलीकडे वेगळं काही रहस्य नसतंय. निश्चितपणे सर, तुम्ही ज्या काही गोष्टी सांगताय, जरी तो ग्रामीण लिहाजा असला सरांचा, तरी त्याच्या मागचं मर्म लक्षात घ्या मित्रांनो. सरांनी 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या की कुठलाही व्यवसाय इतक्या सहजतेने होत नाही आणि त्याच्यासाठी मोठीच अडचण यायला पाहिजे असं काही नाहीये. अगदी छोटा दगड सुद्धा तुम्हाला ठेच लागून मोठा दुखापत करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जरी दुखापत झाली तरी सातत्याने ते काम करत राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या कामामध्ये तुम्ही किती निष्ठेने काम करता, तुम्ही किती स्वतःला संयम ठेवून काम करता, हा एक महत्वाचा विषय आहे. रिझन सिंपल आहे. आपण त्याच्याही आधीच्या प्रश्नामध्ये त्यांच्याकडून जाणून घेतलं की पैसा इतका मिळवायचा की जिथे बॅलन्स सुद्धा बघायला लागू नये. आणि या सगळ्या गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवल्या तर आपण आपलं लक्ष साध्य करण्यासाठी खूप मेहनतीने इकडे पोहोचू शकतो. परंतु सर, प्रश्न असा डोक्यामध्ये, आपण आपल्या स्वतःला संयमात ठेवू, तुम्ही म्हणताय सगळं तसं पाळू, आम्ही सगळ्या गोष्टी करत राहू, अगदी छोट्या छोट्या गोष्टी करत राहू, पण आपला हा बिझनेस जो आहे हा कस्टमरच्या मूडवरती अवलंबून आहे. कस्टमरला हँडल करण्याच्या दृष्टिकोनातून काय असं नेमकं तुम्ही गणित सांगाल, गुपित सांगाल की जे आमच्या या प्रेक्षकांना लक्षात येईल? आपण सरळ मागे व्यवस्थित चाललोय सर, परंतु समोरून येणारा जर आपल्याला धडकायचा विचार करतोय किंवा आपण स्लो आहोत, हॉर्न वाजवतोय, तरी तो आपल्याशी वागताना व्यवस्थित वागत नाहीये, असेही अनुभव मार्केटमध्ये येतात. तुम्ही म्हटल्यासारखं नाही म्हणतात लोक, पण नाही म्हणतानाचा पण प्रकार वेगवेगळा असतो. तेव्हा अशा कस्टमरचा मूड म्हणा किंवा कस्टमरच्या सवयी म्हणा किंवा कस्टमरचा त्याचा रुबाब तसाच ठेवून आपला बिझनेस आपण कसा काढून घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे याच्याबद्दल जरासं थोडंसं सूत्र यांना समजावून सांगा सर. एजंट जीवनातला सर्वांनाच दैनंदिन येणारा अनुभव तुम्ही त्याविषयी प्रश्न विचारला. खूप छान प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे साहेब, म्हणजे बोलिले लेकोडे वेळी वाकुडे उत्तरे माझ्या ज्या काही भाषेत पारमार्थिक सांगता येईल तर त्या भाषेत सांगतो. एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यावर आपलं 100% नव्हे 1000% प्रेम पाहिजे. सर्वात महत्वाचं पाहिजे. बऱ्याच वेळा आता इथं आमचे काय सहचर्य नाही कोणी ऐकायला, त्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगतो, इन्शुरन्स इज माय फर्स्ट अँड लास्ट लव्ह. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार काय मला पाहिजे. म्हणजे हे बायको समोर सांगायचं जरा दारू केलं होतं, तो भाग नाही राहिला समजा, पण वस्तुस्थिती त्याचं कारण ते आहे, आपल्याला इतकं प्रेम पाहिजे आपल्या व्यवसाय की निश्चित प्रेम पाहिजे. एखादा अंधभक्त वगैरे शब्द ऐकतो बघा आपण, एखादा अंधभक्त होता आपण, अरे बाबा तो मोदी अंधभक्त आहे किंवा याव अंधभक्त आहे, तेव्हा अंधभक्त आहे, याचा अर्थ काय? त्याला किती निगेटिव्ह कोणी सांगतो त्या व्यक्तीविषयी, ते म्हणणार नाही मोदी की जय, ते फार मोदी वाटे नाही मोदी की जय, बरोबर आहे का? ते अंधभक्ताचं झालं. तसं आपणही आपल्या व्यवसायाचा अंधभक्त असायला पाहिजे. मग तरी काय होतं, पुढचा वेळ थोडस निगेटिव्ह बोललं, आपण आपला ठेका नाही सोडायचा मोदी, तसं आपण आपला ठेका चालूच ठेवायचा. का तर माझ्या व्यवसायात तितकं गाढा प्रेम आहे, गाढा. हा पहिला होता. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, आपण जी काही गोष्ट प्रेझेंट करतोय ना, मी एखादी जी पॉलिसी सांगतोय तुम्हाला, म्हणजे मी एकतर पॉलिसी सांगायसाठी आलोय किंवा व्यवसाय करायसाठी आलोय, तर मी पहिलं हे सांगेल की ही मी जे सांगतोय ही कोणाकडे नाही. मग हा काय माझा प्लॅन आहे का? शरद पवार प्लॅन आहे का? टाटा यायचा प्लॅन आहे ना परमपक्ष, शरद पवार प्लॅन आहे. पण मी त्याला असं सांगतोय, असं मानतोय साहेब की परवा एक आमच्या विमा कंपनीने स्पेशल प्लॅन लॉन्च केलाय, तो तुमच्या कॅटेगरीसाठी केलाय. काय सांगतोय मी त्याला? खास तुमच्या कॅटेगरीसाठी, त्याची काही कॅटेगरी असू द्या,
तो वकील असू द्या तर वकिलासाठी केलाय, डॉक्टर असू द्या तर डॉक्टरसाठी तयार केलाय, कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टर सेगमेंट ग्रेड करून तयार केलाय. म्हणजे हा फक्त मी तुम्हाला जे सांगा आलं ते इतकं खतरनाक सांगा आलं की ते माफ नाही. म्हणजे असं मी मानतं माझा आवेश तो तसा पाहिजे. बघा प्रत्येक ज्यावेळेस आपण एखादं फिल्म बघतो, पिक्चर बघतो, त्यावेळेस तो नट हा त्याला जो रोल दिलाय त्या रोलला तो न्याय द्यायचं काम करत असतो आणि आपण विलनला शिवाय देतो. ऍक्च्युअल तो ही हेच आहे म्हणजे बरोबर ना. पण तरी त्याला शिवाय देण्याची आपल्या आतून आवाज होतोय नालायक मनुष्य, असं त्या विलनविषयी आपले शब्द आतूनच बाहेर पडतात. पण मग तो त्याला शिवाय देणं म्हणजे त्याने त्याच्या दिलेल्या रोलला न्याय देते. तसा आपण आपल्या रोलला न्याय देता आला पाहिजे आपल्याला. आपण ते मांडताना इतकं प्रश्न मांडलं पाहिजे, इतकं प्रचंड आपल्यात ती ऊर्जा पाहिजे तिला मांडताना. उगाच लुंगे सुंगे ते आले सारखं बरं काहीतरी आणि ते त्यात एवढं भरलं तेवढं ते जनरल सांगितलं तुमच्याकडून का घ्यावं. आता प्लॅन पडलं तर मग तुमच्याकडून का घ्या. काय यांच्याकडे वेगळं आहे का परत पीआर, त्यांच्याकडे पीआर परत वेगळं आहे का, त्यांच्याकडे वेगळं आहे का, यांच्याकडे वेगळं आहे, सगळ्याकडे तर चालतंय पण तुमच्याकडून का घ्यावं. याचं उत्तर तुमच्या भरण्यात तुमच्या ताकदीत पाहिजे, ती ऊर्जा तुमच्याकडे पाहिजे. ती ऊर्जा इतकी पाहिजे की तुम्हाला त्याच्यामध्ये एकतर तुम्ही पुढे होता, तुम्ही पहिला माणूस म्हणून पसंत पाहिजे, मग तुमचं प्रॉडक्ट ऑटोमॅटिक पसंत होणार आहे. तुमचं बिहेवियर जो काय बाकीचा आहे तो तुमचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यासमोर प्रेझेंट व्हावा. मग काय प्रश्न येत नाही, पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात, त्या काही घडावं लागत नाही. मेन जे काही जसं आता तुम्ही भाजी करताना बटाटा वगैरे टाकल्यानंतर भाजी त्याचं प्रॉडक्ट बटाट्याने झाली ना, भले थोडीशी तिखट मीठ अमुक तमुक वेगळं होईल पण भाजी तेच होईल ना, जे वेगळंच नाही होतं. मग तुमची पेरणी कशी आहे त्याच्यावरती ते ओव्हन क्षमता ठरेल आणि हे त्याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा मग पुढे तो माणूस लाईटली घेतोय नाही म्हणतोय पण तुम्ही मानताय असं मानताय की माझ्याकडे असं प्रॉडक्ट आहे, एक तर त्याला सगळे काही प्रॉडक्ट माहित नसतं, हे खास तुमच्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट घेऊन आलं. तर आता तुम्हाला मी सांगतो रोज 10 कॉल करा. हे शेवटी जाताना एक सल्ला देईन तो अजून शेवटी वेगळा असेल, परंतु आताच्या सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही जे कॉल करताय तो कॉल तुम्ही प्रत्येक दिवशी उठल्यानंतर एक गाणं होतं हिंदी पिक्चर फिल्म मधलं ते जिये तो ऐसा जिये की हर दिन तो जिये ऐसा जिये की हर दिन आखरी हो. बरोबर असं काहीतरी आहे काळातली गाणी नवीन पिढीची. तर ते प्रत्येक दिवस माझ्यासाठी आखरी दिले या दृष्टीने मी सकाळी उठलो की ते माझ्या डोक्यात तेवढंच असतं की आज आपल्याला काय करायचं, आज आखरी दिन, मग लढा, मग ही ऊर्जा ती काम करते आणि मग त्याच्यावर तितक्याच ताकदीने त्याला सांगायचे. पण तोच आपण एक हेच ना म्हणजे आपण एक नटच आहे, एक नट असेल आपल्याला तो रोल मिळाला मग तो रोल तितक्याच ताकदीने करायचा आहे. मग हिथं नकार आल्यानंतर तिथं ती ऊर्जा गेली मग तिथं थोडासा हलका सांगावा असं ते नाही, तितक्याच ताकदीने तितक्याच प्रचंड ऊर्जेने तो सांगायचा आहे. तिथे प्रत्येकासमोर तो भांडायचा आहे. मग ते पुढच्याची काय नाही म्हणायची ताकद शक्यच नाही. हो सरांचं उत्तर मला असं वाटतं की अगदी समर्पक होतं की ज्याच्यामध्ये सर म्हणतायत की तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती 100% श्रद्धा असली पाहिजे आणि नुसती श्रद्धा ठेवून चालणार नाही. त्याचं काम त्याचं रोल बजावत असताना तुम्ही तेवढ्याच एनर्जीने ते काम केलं पाहिजे. बघा काम करायच्या 2 पद्धती पण त्यांनी सांगितल्या, नाममात्र काम करताना आणि जीव तोडून काम करतानाचा. अगदी शेवटचा चान्स तुमच्याकडे आलेला आहे आणि आता तुम्हाला ते प्रेझेंट करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही एक्साइटमेंट ठेवली पाहिजे. नंबर 2, तुम्ही या सगळ्या गोष्टी करताना ती एक्साइटमेंट ठेवताय त्याच गोष्टीला एका वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करताही आलं पाहिजे. असं नको की रोज जे काही काम करताय ते त्याच पद्धतीने करताय, तेच काम करताय परंतु वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करताय. त्याच्यातला डिफरन्स त्यांनी लक्षात आणून दिला की एक स्पेशलाइज्ड प्रोडक्ट आहे
आणि तो काल आत्ता रिसेंटली डिझाईन केलेला आहे आणि केवळ तुमच्यासारख्याच प्रोफाईलसाठी आणलेला आहे. बघा किती 2-3 गोष्टी आहेत. काम तेच आहे, प्रॉडक्ट तोच दाखवायचा आहे, पण त्याची जाणीव अशी करून देत आहे की ज्याच्यामध्ये हा प्लॅन तुमच्यासारख्या प्रोफाईलसाठी आहे, आता रिसेंटलीच आणलेला आहे, स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत, प्रेझेंट करण्याची पद्धत ही तुम्ही त्या अग्रेशननी केली पाहिजे. त्याच्यासाठी एक छानसं उदाहरण त्यांनी दिलं. विलन हा जेव्हा काम करतोय तेव्हा लोकांच्या मनामध्ये त्या विलन बद्दल राग निर्माण होतोय. जेव्हा त्याला त्या विलनच्या रोलमध्ये बघून लोकांना राग निर्माण होतोय, याचा अर्थ तो त्याच्या विलनच्या रोलमध्ये चोख उतरलेला आहे. सो मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ऍडवायझरच्या रोलमध्ये तेवढ्याच कल्पकतेने, तेवढ्याच अग्रेशननी आपल्या रोलला पूर्णपणे जस्टिफाय करायला पाहिजे. आणि जर तुम्ही ते करत असाल तर सर म्हणतायत की त्याच्यातून तुम्हाला कष्ट केलं तर हे रिझल्ट हा मिळणारच आहे, तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमचा रोल किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकताय. आणि तोच महत्वाचा गणित त्यांनी ठेवलेला आहे. ते म्हणतायत की मी जरी ग्रामीण भागात असेल तरी मी वेगवेगळे पर्याय उपयोगात आणतो. बघा लक्षात घ्या, सर काय म्हणतायत की शहरी भाग आणि ग्रामीण भागाचा विचार करता ते तिथे इनोव्हेशन क्रिएट करायचा प्रयत्न करतायत, एक स्टेप वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतात. याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्ही ग्रामीण भागापेक्षाही थोड्याशा अप्पर लेवलला आहात, सिटी लेवलला आहात. आता ग्रामीण भाग राहिलेला नाहीये, तर तुम्हाला अजून किती अग्रेशन घ्यायला पाहिजे आपल्या हा काम करताना हे लक्षात घ्या. आज ते जर त्यांच्या वयाच्या अगदी यंग असताना आता 48 जस्ट आता 50ला आलेले आहेत, नॉनस्टॉप 48 वयामध्ये जर एनर्जी लावतायत तर मला निश्चित खात्री आहे की त्यांच्यापेक्षा आपली वय ही कमी असल्यामुळे म्हणजे साधारण त्याचा उपयोग हा आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. सर मला अजून एक छोटासा प्रश्न जाणून घ्यायचा आहे याच्या मागे. बघा प्रत्येक वेळेला असं वाटतं की मी रोल करतोय, मला या सगळ्या गोष्टी करतोय, तुम्ही जे सांगताय तेच मी पण करतोय, तुम्ही म्हटल्यासारखं मी माझा रोल बजावतोय, कस्टमर पण मला रिस्पॉन्ड करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने करतायत. पण काहीतरी अशी गोष्ट आहे सर की जिथे व्हायचं असेल तर कॉल क्लोज होतो, नाहीतर किती मेहनत केली तरी कॉल क्लोज होत नाही, रोल परफेक्ट बजावला जात नाही. अशा सिच्युएशन मध्ये काही लोक अशी आहेत तिथं की जी नवीन आलेली आहेत, त्यांच्यासाठी तर सगळ्या गोष्टी गोंधळल्यासारख्या वाटतात की ते म्हणतात किती अवघड आहे बघा, एवढी जुनी मोठी लोक आहेत, एवढं ह्याच्यापासून काम करतायत, 10-15 वर्ष काम झालं तुम्ही करताय म्हणून तुम्हाला यश असेल. पण मी तर नवीन आलोय आता या क्षेत्रात, आता मला किती चॅलेंजेस असतील. तर या सगळ्या गोष्टीतून नवीन आलेल्या व्यक्तींसाठी किंवा या क्षेत्रामध्ये नव्याने एंट्री केलेल्या लोकांसाठी अशा कुठल्या 2 ते 3 गोष्टी आहेत की ज्या त्यांनी आवर्जून केल्याच पाहिजेत. जसं तुमचा तो होता त्याच उद्देशाने त्यांना असे कुठले 3 मूलमंत्र तुम्ही द्याल की हे तुम्ही करायलाच पाहिजे, अशा काही 3 गोष्टी असतील तर त्या जाणून घ्यायच्यात का मित्रांनो? बघूयात आपण काय आहेत त्या. सचिन तेंडुलकर वर्गात किती विद्यार्थी होते? मोदी साहेबांच्या वर्गात किती होते? आहे का नाही? बरोबर ना? ग्राउंडवर एक तर सचिन तेंडुलकर खेळत होते का? झोपले का काय? आहेत ना? मग त्याच्यातून आपल्या काय फरक आहे? फरक हा आहे, आपण काय विकतो, तुम्ही काय विकता? टेबल का टेबल इन्शुरन्स. तुम्ही काय विकता? बहुतेक सगळे एकच विकतात. मग तुम्ही इन्शुरन्स काय विकता? तुम्ही स्वप्न विकता, तुम्ही इमोशन्स विकता. इन्शुरन्स मग काय की ऑनलाईन मिळेल, कुठेही मिळते, त्याला काय वेगळं काय तुमच्याकडून का घ्यायचं, किंवा तुम्हीच काही एक्सपर्ट आहेत का एकटेच? तुम्ही स्वप्न विकता. ती स्वप्न विकत असताना मी बऱ्याच वेळा आवर्जून आमची टीम, माझं जे प्रोफाईल आहे ते माझ्याकडे साधारण 6 लोक माझ्याकडे असिस्टंट आहेत, माझं स्वतःचं ऑफिस आहे
आणि सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स मी विकतो. वन रोड सोल्युशन सगळ्या प्रकारचे, ए पासून झेड पर्यंत सगळे. मग याच्यामध्ये आपण काय विकतो? स्वप्न विकतो. आता काही गोष्टी गाडीचा इन्शुरन्स वगैरे गरजेचे आहेत, विषय सोडा, पण ज्याच्यातून आपलं मेन मोठं जे टार्गेट्स वगैरे असतात ते सगळे लाईफ इन्शुरन्स मध्ये असतात. जस्ट लाईक टाटा येत असेल तसं. तर हे मोठं तुमच्या हातात टूल, पण हे टूल वापरायचं कसं ते तुम्हाला लक्षात नाही आलं तर ते टूल चांगलं असून का उपयोग नाही. मग आपण जे स्वप्न विकतोय तर ते लाह्या माहितीत का? बेळ वगैरे माहिती का तुम्हाला? कोणाला माहिती आहे? सर तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे? चालेल, ओके. पोटभर लाह्या खाण्यापेक्षा एक पेढा खावा. पोटभर लाह्या खाण्यापेक्षा एक पेढा खावं. एका पेढ्यात तेवढ्याच कॅलरी आहेत जेवढ्या पोटभर लाह्या आहेत. मग तुमची स्वप्न अशी पाहिजे की त्या पुढच्याला तुम्हाला, ज्यावेळेस मी समोरच्या माणसाला अब्दुल सरला पॉलिसी सांगतोय तर मला त्यांच्या पुढे थांबावं आला पाहिजे. सर 15 वर्षांनी तुम्ही ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट एज तुमचं हे असेल, तुमचा मुलगा परदेशात शिकायला असेल, त्याला वार्षिक खर्च एवढा येईल, तुमची आजची लाईफस्टाईल वर्षाला तुम्हाला ₹1,00,000 खर्च आहे, त्यावेळेस तो 5 लाख 10 लाख असेल, मुलाच्या शिक्षणाचं एवढं, तुमचा एवढा गैर खर्च, मग तुम्हाला त्यावेळेस ₹25,00,000 महिना हे काम न करता रॉयल्टी इन्कम मिळण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना मी त्या जगात घेऊन जाता आलं पाहिजे मला. पुढे काय करायचं? पुढे आपल्याला मग हे स्वप्नरंजनाचं काम आपलं आहे. आपण स्वप्न हे करणार आहेत. आपण जर दुसरा स्वप्न आपण पाहिली तर पुढच्या स्वप्न तुम्ही काय म्हणतो त्याला? तुम्ही प्रीमियम सांगताना, मी तुम्हाला प्रीमियम सांगताना मी तुम्हाला ₹25,00,000 प्रीमियम सांगत, ₹50,00,000 इयर प्रीमियम सांगत. मी माझी विकण्याची क्षमता मोठी आहे. तुमची टिंबटिंब लायकी तुम्ही दाखवा, तुम्ही 50,000 भरा, पण मी 50,00,000 सांगेल ना. उद्यापासून इथून गेल्यानंतर उद्यापासून प्रीमियम सांगताना जाता जाता शरद पवार आले होते, त्यांनी एक दिवस पुढे द्यावा. 50,000 ज्याला सांगायचं त्याला 5,00,000 सांगायचं, ज्याला 5,00,000 सांगणार होता त्याला 50,00,000 सांगायचं, ज्याला 50,00,000 सांगणार होता त्याला 5 कोटी प्रीमियम सांगायचं. तुम्ही तुमची दाखवा त्याला, त्याची तो दाखवेल ना, त्याची ऐकत तेवढंच देईल. स्वप्न तुम्ही किती मोठं दाखवा, पण त्याची ऐकत. पण बऱ्याच वेळा अंडर एस्टिमेट आपल्याकडून केलं जातं. असे काही अनुभव माझ्या जीवनात आलेले आहेत की स्वतः मला ते फिलिंग बऱ्याच वेळा जाणवले की आपण प्रीमियम कमी सांगितला गेला किंवा कमी घेतला गेला. पण मग मुळात आपण कमी सांगायचं नाहीये, त्याने ठरवतंय ना, फ्रीलान्सिंग आहे, त्याने ठरवतंय, त्यांनी कमी घेऊ द्या. पण तुम्ही किरकोळ सांगू नका. तुम्ही कोणते स्वप्न दाखवा. तुम्ही वाघाच्या अपेक्षा बाळगा, त्या उंदीर हातात मिळेल, उंदराची बाळगली तर चिलाट नाही मिळणार. मग तुम्ही स्वप्न दाखवताना किरकोळ दाखवायची नाही. फर्स्ट थिंग, तुम्ही जे सांगितले 3 मूलमंत्र त्यापैकी पहिलं सांगून टाकलं तुम्हाला. अगदी बरोबर. हा, की तुम्ही स्वप्न दाखवायचं काम आहे. ते स्वप्न तरी स्टँडवर दाखवा, स्वप्न तरी मोठे दाखवा. बरं, बाकी तुम्ही देतात काय त्याच्या हातात? पहिली पॉलिसी कॉपी मिळायची, ती आता ई पॉलिसी का काय झालं त्यांचं दुसरं ते घेऊन मिळायचं झालं. पण तुम्ही हातातच काय देताय? काहीच नाही. त्यातले जर मग स्वप्न देताय ते तरी मोठे द्या, हे काय? तो एक विषय. मगाशी जो सांगितलं की तुम्ही जे मानता ते प्रखरपणे माना, फक्त म्हणजे फॉर्म्युली असं प्रत्येकाला सांगायचे, प्रत्येकाला तेच सांगायचे, खास तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. आमच्या विमा कंपनीने हे जगातलं मोठा ब्रँड आहे. त्या जगातल्या मोठ्या ब्रँडने त्याच्यावर R&D केलंय. खास तुमचा जो प्रोफाईल आहे तो शिल्लक होता, याच्यावरती काम केलंय. तुमच्या गरजा, तुमची काम करण्याची पद्धत, तुमचे कमवण्याचे दिवस, हे सगळं अभ्यास करून कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी खासे प्रॉडक्ट तयार केले. आणि ते सगळ्या आयला कॉन्ट्रॅक्टरसाठी नाही, हे फक्त तुमच्यासाठी. जसं काही फक्त प्रॉडक्ट एवढ्या एकाच व्यक्तीला लागू, हे असं सगळ्याला सांगत होत आहे. कारण तुम्ही जे काही नट सम्राट आहात, तुम्ही जो नट आहात, ते भूमिका तुम्ही नाही का खूप प्रश्न आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावर उतरत तरच ते तुमच्याकडून काहीतरी घेईल. अदरवाईज काय घेईल ते त्याला. आणि सगळं विषय प्रशंसेवर येऊन पडतो. कोणाला प्रशंसा नको वाटते? असं कोणी व्यक्ती आहे त्या जगात? त्या काही कोणीच नाही. मग त्याला तुम्ही सांगायचं की बाबा हे
तुझं चाललंय हे तुमच्यासाठीच. मग हे झालं सेकंड. आणि तिसरं जे त्याच्यासाठी तिसरं जो मूल मंत्र आहे तो म्हणजे काय की तुम्ही त्याला दिलेल्या त्यांनी तुम्हाला दिलेलं कमिटमेंट त्यांनी नको करतात लगेच कॉल. अपेक्षित नाही की ते पहिल्या भेटीत तुमचा कॉल क्लोज व्हावा. अजिबात नाही अपेक्षित. ठिकाणाची पॉलिसी बंद पडेल नंतर, चालणार की नाही पहिल्या भेटीत. पण त्यांनी दुसऱ्यांदा भेटू ते तुमच्याकडे नित्यनेम पाहिजे, तुमच्याकडे डायरी पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे व्हिजिट कधी केली, त्यांच्या मागण्या काय त्या नोंदून द्या, त्यांना तो डिझाईन करून द्या, प्लॅन डिझाईन करून द्या. उगीच घेतला एक प्लॅन सगळ्या चिटकावला, घेतला एक प्लॅन सगळ्या चिटकावला, पॅराशूटमाल गोळी, ताप येतोय का पॅराशूटमाल, डोकं दुखतंय का पॅराशूटमाल, अजून काय होतं का नाही ना. मेडिकल मध्ये भरपूर आहे. त्याचे नीड लावली. आपला नीड बेस बिझनेस आहे, आपला नीड बेस आहे. त्याची गप्पा मारा. इन्शुरन्स बोलूच नका, पहिले बोलूच नका. त्याचं काय चालू आहे, त्याचं काय प्रोफाईल आहे, थोडस त्याचा तुम्ही इन्शुरन्स ऑडिट करा. त्याचं प्रत्येक कस्टमर ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे जा पहिल्या भेटीत हे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे तिसरी गोष्ट आहे ती त्याचं तुम्ही छोटस इन्शुरन्स ऑडिट करा. त्या ऑडिटमध्ये त्याचं अर्निंग किती आहे, त्याच्याकडे पैसे इन्शुरन्स किती आहे, त्याच्यानंतर त्याला पुढे गरज काय आहे, त्याच्या मुलाचं शिक्षणाचं वय आहे का करिअरचं वय, हे सगळं जाणून घ्या. हे सगळं जाणून घेतल्यानंतर त्याला इन्शुरन्स उद्भवायचा आहे, भले एका भेटीत नसेल तर दुसऱ्या भेटीत. पण अगदीच तुम्ही सगळं पाहिलं भेटीत सगळं संपवायचं म्हणाल, ते जे तुम्ही खूप घाई करताय उठावा नवरा गुडघ्याला बस तसं ते तुम्ही करता, तर मग बऱ्याच वेळा अरे मी भरपूर कॉल करतोय, 10 कॉल करतोय अपयश येते, 10-20 कॉल करतोय अपयश येते. तर मग ते 10-20 कॉल करण्याला काही अर्थ नाही. कारण आपल्याला जो काही महत्वाचं किती संख्या नाही महत्वाची, आपल्याला पॉलिसी सांगितल्यावर नाही अर्निंग मिळत, पॉलिसी सांगितल्यावर कमिशन नाही मिळत. आपल्या व्यवसायात पॉलिसी केल्यानंतर मिळते, प्रीमियम डिपॉझिट केल्याशिवाय मिळत. मग सर्वात महत्वाची तिसरी आणि महत्वाची गोष्ट काय की तुम्ही त्याचं अनालिसिस करा आणि त्या गोष्टीला मग हे सांगा की तुम्हाला आता ह्या गोष्टीला या वयामध्ये याची गरज आहे आणि मग त्याच्यावर फोकस करा. कुठलाही धंदा छोटा नसतो, कुठलाही धंदा अचानक मोठे होत नाही. काळी का आलेली घरटं बनतं, बूंद से समुद्र बनतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जोडत जा मग मात्र ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. छोटी जरी काळी वाटत असली प्रत्येक एक छोटी वीट वाटते, पण एक छोटी वीट करता एवढा तुम्हाला माल दिसतोय ना मोठा. अगदी तसंच ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे त्या नजरेने बघा. तिसऱ्या गोष्टी ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ती केल्यानंतर मला नाही वाटत अशा ज्या काही नॉर्मली ज्या अडचणी येतात त्या तुम्हाला फेस आउट करावा लागतो. राईट सर, तुम्ही सांगितलेल्या तिन्ही गोष्टी पण महत्वाच्या आहेत मित्रांनो, तुमच्याही लक्षात आल्या असतील की ज्याच्यामध्ये तुमची भूमिका ही खूप महत्वाची आहे, प्रभावीपणे केली पाहिजे. दुसरी महत्वाची नीड बेस्ड सोल्युशन मध्ये तुम्ही गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास होमवर्क हा महत्वाचा आहे. एकच प्लॅन प्रत्येक व्यक्तीसाठी सुटेबल नाही होणार आहे. प्रत्येक औषध हे एकच फक्त पॅरासिटामॉल असू शकत नाहीये. तसा एकच प्लॅन फक्त PR हा तुम्हाला MDRT बनवू शकत नाहीये. इतरही असे प्लॅन आहेत की जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा कस्टमरकडे तुम्ही जाल तेव्हा मोठं दाखवा, छोटं तरी दाखवू नका. बिकॉज तुमची जशी कुवत दाखवण्याची आहे त्याच्यावरती देणाऱ्याची दानत ठरायला नको. तुम्ही दाखवताना एवढी मोठी दाखवा की त्याची दानत सुद्धा कमी पडली पाहिजे. तेवढं मोठं तुम्ही दाखवलं पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यासारखाचा हा टाटासारखा ब्रँड असेल जे तुम्ही स्ट्रॉंगली लोकांकडे घेऊन जाताय त्याच्यासाठी अभिमान बाळगा. त्याशिवाय नुसता अभिमान बाळगू नका, तर या प्रोफेशनला तुम्ही आपलं बेस्ट प्रोफेशन म्हणून निवडलेलं आहे. कारण या क्षेत्रामध्ये लोकांना सक्सेस मिळालेला आहे, पैसा मिळालेला आहे. याची सगळी उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत. अगदी पहिल्या प्रश्नापासून जर मी आलो तर याच्यात नाही इन्व्हेस्टमेंट आहे, नाही या बिझनेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे मोठे पैसे गुंतवून मग याच्यातून बिझनेस करायचा असं काही नाही आहे. बरं, आपल्याकडे अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहे. लोकांना जे पाहिजे तेच आपण देणार आहोत. आपण आपली भूमिका नीट पाळली पाहिजे. अजून एक मनामध्ये शंका येते असं मला वाटतंय सर, बऱ्याचशा लोकांच्या चेहऱ्याकडे मी बघतोय. तर असं म्हणणं आहे भूक लागली शंका आहे का?
नाही सर, नाही ठीक आहे बोला. भूक लागलेली नाही सर, आमची भूक वेगळी आहे. आमची भूक ही आहे की आम्हाला पैसे तर कमवायचे, पण तुम्ही म्हटल्यासारखं एवढा मोठा सक्सेस जर मला घ्यायचा आहे, एवढे अवॉर्ड मिळवायचे, एवढे पैसे मिळवायचे, तर प्रश्न असा कुठेतरी फॉर्म्युला बिर्म्युला आहे का की एवढे कॉल केले, एवढं टाइम मॅनेजमेंट केलं की एवढं रिझल्ट येणार, असं काही आहे का? का वेळेचं कसं मॅनेजमेंट करावं, की किती लोकांना भेटत राहिलं पाहिजे, म्हणजे किती लोकांचा सक्सेस रेशो येईल, किंवा किती कॉल केले तर तेवढ्यात लगेचच काम होईल का, असं काही फॉर्म्युला वगैरे काही आहे का की जो तुमच्यासाठी ऍप्लिकेबल झालाय, किंवा तुम्ही यांच्यासाठी काय सजेस्ट कराल की टाइम मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, कॉल्स किती केले पाहिजेत, सक्सेस येण्यासाठी असा काहीतरी एखादा प्रूव्हन तुमच्यासाठी काही गोष्टी घडल्यात का की ज्याच्यामध्ये कदाचित त्या फॉर्म्युलेला हे लोक फॉलो करू शकतील आणि त्याचा फायदा तुम्हाला जसा झालाय तसं त्यांनाही होईल, असं काही तुम्ही सजेस्ट कराल का सर? नक्कीच करेल. यामध्ये तुमच्या प्रमुख प्रश्नाचं उत्तर म्हणजे जसं की तुम्ही विचारलं की याच्यातला फॉर्म्युला काय. आता ते 1+1=2 हा जसा फॉर्म्युला आहे तसा याच्यामध्ये काही निश्चित असा काही फॉर्म्युला नाही, पण ह्याच्यातली एक फॉर्म्युला नक्की आहे. आपण एकदा मनात ठरवलं, जसं परत मागे नेतो तुम्हाला, जसं की आपण ताजमहाल बांधायचं ठरवलं, मनात एक कोनगाड बांधलेली असते. प्रत्येक एवढ्या इन्शुरन्स कंपन्यांसोबत काम करत असताना कॉन्टॅक्ट जाहीर झाली, ज्या दिवशी जाहीर होते त्या दिवशी मी माझ्या सिनियरला सांगतो एक तिकीट माझं लिहून ठेवा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता त्यांनी सांगितलं लंडन ट्रिप आले, त्या एक 4-5 दिवसापूर्वी झाले जाहीर ना, किती वेळ झाले तुमच्या? 1 तारखेला. हा, मग 1 तारखेलाच मला आमच्या सिनियरचा फोन आला की आता असं जाहीर झालंय, आपलं एक तिकीट लिहून ठेवा. मी आधी मग आणि तो कसा खरा होता, कसा बरोबर आहे हे दाखवून देईल, हा त्याचा फॉर्म्युला आहे. गोल सेट करा, त्याच्या मागे धावा आणि तो पूर्ण करा. दिवसा स्वप्न बघून हा कार्यक्रम करायचा आहे, रात्रीचे स्वप्न बघून हे पूर्ण होणारा भाग नाही. मग रात्रीची पूर्ण स्वप्न करायचं 10-11-12 वाजेपर्यंत झोपावं लागेल ना. मोठी स्वप्न बघायची म्हणलं मोठी झोप घ्यावं लागेल, आहे का नाही? 12 वाजेपर्यंत लागेल ना मोठी स्वप्न आहेत म्हणलं. ही स्वप्न वेगळी, दिवस स्वप्न आणि रात्रीच्या स्वप्नातला हा फरक आहे. तुम्हाला त्यासाठी गोल सेट करावा लागेल आणि त्याच्या पाठीमागे त्याचं नुसतं सेट करून चालणार नाही, त्याचा रिव्ह्यू सुद्धा घ्यावा लागेल की आपण गोल सेट केला होता, मला 20 लाख रुपये बिझनेस करायचा आहे, 30 दिवसात 20 लाख करायचा आहे. मग मी ते ठरवतानाही मी माझ्यासाठीचं एक्सप्रेशन वेगळं ठरवलं की मला 30 नाही दिवस, माझ्याकडे 20 दिवस, मी 10 दिवस फ्री ठेवतो. एमडी आधी करताना मी 12 महिन्याचं टार्गेट नाही करत, मी 11 महिने 10 महिन्याचा टार्गेट ठेवतो. हे 1 महिना सगळेजण असं ढॅंग 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 पारी जेवायला टाइम नाही, यावं नाही तेव्हा नाही, हे तसं काय करत नाही. मी 1 महिन्यात ठेवतो आधी. खरं माझं मी टार्गेट करताना 11 महिन्याचं करतो, 10 महिन्याचं करतो. शेवटच्या महिन्यात जो काही दुसरे असेल तो पुढच्या महिन्यात टाकून देतो. हे जेव्हा नावाचं काय होत नाही, करायचं हे नसतं. ताण आपण मस्तपैकी मस्तीत काम करायचं, पण हे सगळं करत असताना स्वयंशिस्तीत करायचं. ह्याला शिस्त करायची नाही, काय करायला काय घेणं नाही, तुम्ही काय करताय काय नाही सांगायचं ते बरं. कारण जसे आमच्या तिकडे मलेरिया वगैरे काय आजार आहे, तसं बऱ्याच ठिकाणी कार्नेरिया हा आजार असतो. कार्नेरिया तुमच्याकडे आहे का नाही मला वाटतं कमी असेल. त्याला कार्नेरिया म्हणायचं, मलेरिया सारखा डायरिया, मलेरिया, कार्नेरिया. कारण काय तुम्ही फक्त विचार मला का नाही झालं लगेच. आणि हे माझ्याकडेच नाही, सगळ्यांकडे तयार. एकही व्यक्ती असं नाही की ज्याच्याकडे कारण तयार नाही. ते काही विभिन्न असू शकतात, प्रत्येकाची कारण विभिन्न असू शकतात. ते मतांतर वेगवेगळी आहेत प्रत्येकाची. त्याच्याबरोबर म्हणजे ती सेम नसणार होते. मग फॅमिली रिझन असेल, मग काही मेडिकल रिझन असेल, बरंच काय त्याच्यामध्ये असेल. त्यातलं सगळ्यात मोठं रिझन मार्केट खूप शांत आहे.
खूप शांत आहे. अच्छा, हा शांत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपलं सगळ्यात मोठं कारण सर्वांचं हे असतं. ऍक्च्युअल मार्केट शांत वगैरे काही प्रकार नसतो. पैशा वगैरे भरपूर पैसे आहेत, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हा तुमचा दोष आहे. तो दोष तुम्ही काढायचा आहे. तुम्ही जसं शिकार करत असताना बघा, एक छोटीशी परत एक गोष्ट सांगतो. जंगलाचा राजा तुमच्याकडे कोण असतो? सिंह आहे ना इकडे? हा ठीक आहे, मग बरं काय बागा बदललं करायचं असं बदलून करायचं. इकडे काय राजा बदल. आता राजा म्हटल्यानंतर त्याला जे जे लागेल ते समोर हजर व्हायला पाहिजे ना. म्हणजे जसं आय एम की, तर मग राजा म्हणलं मी जे करेल ते इथं हजर व्हायला पाहिजे. मग सिंहाला जर वाटतंय मला आज हरिण खाऊशी वाटतंय, तर ते हरिण पुढे उभं राहायला पाहिजे. चलो मेरे को खाओ, असं व्हायला पाहिजे की नाही? राजा आहे म्हणलं, मग कशाचा राजा? त्याचं कोणी ऐकत नाही कसा राजा? तरी पण तो राजा आहे. त्याला सुद्धा त्याचं राजा पण सिद्ध करण्यासाठी रात्रंदिवस पळावा लागतं. तुम्ही राजा तर नक्कीच नाही ना, मग तुम्ही कराल नाही. राजाला पळावं लागतं, तुम्ही तर राजा नक्कीच नाही. पण मग तुम्हाला राजा व्हायचे, तुम्हाला तुमच्या जीवनाचा राजा व्हायचे. कारण प्रत्येक जण बघायचं आहे तर जन्म छोटा असतो की मोठं, जो तो आपल्या आयुष्याचा गेलो नसतो आणि हा क्या बात आहे. ते मित्रांनो बघा, तसे हे सगळं करत असताना, सेट करत असताना हे जे काही दरवाजाला कॉन्टेस्ट लावतात वगैरे, हे सगळं पूर्ण करणं इतकं काय नाही आवडत नाही. आता माझ्याही जीवनातलं मी छोटस सांगतो. माझ्या कुटुंबाचं 18 म्हणजे 1.5 डझन परदेशवारी गेली. 1.5 डझन म्हणजे 18 परदेशवारी माझ्या पूर्ण झाल्या कुटुंबाचं. पण मग हे दिवसाला बघायचं, आता लंडनला पाहिजे फोटो पाठवून अगदी आला लोक त्यावेळेस नक्की येऊन सांगत या स्टेजवर की तुम्हाला मी सांगितलं होतं लंडनला जाणार आहे, किंवा त्याच्यासोबत माझ्यासोबत सगळे असेल तर अजून आनंद होईल. ही जर ही टीम असेल क्या बात आहे, क्या बात. नाही अर्ध नाही असं असं पूर्ण वरतीपर्यंत जायला पाहिजे. तुमच्या स्वतःच कारण विषय असा आहे, याच्यामध्ये तुम्ही जे ठरवू शकता तेच होईल. तेच सरांनी विचारला तर तेच मी जे ठरवतो तेच होईल. मी जे ठरवलं त्याचे कसे वेगळं काय होणार नाही. अडचणी येणार का? 100% येणार. अडचणी येणार नाही असा माणूस कुठे? सगळ्यांना अडचणी येत ना. तुम्ही जे भाऊ विचारा सध्या काय लय व्याख्यान चालले, लय काय विचार करून कोणते क्रिकेट करून घे चालते, कोणते विचार करून प्रत्येकाला अडचण खाली दिल्ली बसून दिल्लीपर्यंत प्रत्येकाला अडचण आहे. पण त्या अडचणी सांगत बसावं का? कार्य करत बसावं का? आपण जनरल नाही ना. आपण जी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती इथं जी बसलेली आहे ही जनरल मध्ये मोडत नाही. आपण व्यवस्थित राहावं. आपल्याकडं असंच ते एक नंबर होईल. जसं 147 रायफल त्याच्या क्षेत्रात 1 नंबर चालते, तशी आपण आपल्या क्षेत्रातलं 147 आहे, जे की आपण कोणाचाही घात करू शकतो. आपण सरांची पॉलिसी दाखवा करू शकतो. मी एकदा करायची सिनियर यांची मी करू शकतो. माझा कॉन्फिडन्स मला सांगतो. मी साहेबांची करू शकतो, कोणाची पॉलिसी करू शकतो. हा प्रत्येकाला असायला पाहिजे. निर्बंध नाही पाहिजे ना. म्हणजे लय मोठे मॅडम बंगला एवढा मोठा काय पॉलिसी सांगावं, ते काय म्हणतात नाही म्हणतात काय काय काही नाही. मी कोणाची पॉलिसी करू शकतो. मी आता सकाळी नाश्त्याला थांबलो होतो साताऱ्यात, येता येता म्हणलं राजे भेट केलं. म्हणलं काय करायचं होतं? म्हणलं पॉलिसी सांगायची होती. साताऱ्याचे राजे म्हणलं काय? म्हणलं ते राजा असेल मी कुठे कुठे आलो बरोबर. तसं आपणच आपलं असं मानायचं की मी म्हणजे जनरल नाही तो. माझ्याकडे प्रॉडक्ट मी जनरल नाही. मी सगळ्यांना जनरल पास तू करूच नको म्हणला, तू करूच नको.
तू पॉलिसी करून तू त्याच्याने तुझंही भागलं नाही माझंही भागलं. काय होणार आहे ना. आता माझ्या घरचे त्यावेळेस 2 लाख मिळतील ते 2 लाख ते खाऊ करून देतो. मग आपण मांडताना स्वतःला असं मांडायचं प्रेझेंट करताना प्लॅन असा प्रेझेंट करताय की त्याला इथे प्रश्न पडला पाहिजे आणि हे त्याला हिथं क्लिक झालं पाहिजे आणि हे काहीतरी सांगू बरोबर याडपटवाने सांगितले पण ही त्याने त्याचा विचारच केला पाहिजे त्याच्यावर. आपण जनरल माणूस नाही आणि सांगायचं की जनरल नाही. आपण त्याला सांगायचं की तुला 50 कोटी रुपये मिळतात. 50 कोटी रात्री सांगत होते मी बऱ्याच फोन करतो आणि तुम्ही काल काहीतरी सांगत होतं 50 कोटी काय म्हणलं. तसं तुमच्या रोजच्या जगण्यातून रोजच्या वागण्यातून तुमचे रोजच्या मोबाईल सगळ्यांकडे स्टेटस ठेवण्यातून साधे साधे छोटे छोटे तुमचे व्यवसाय स्टेटस. आता माझं स्टेटस असतं तुम्हाला काय सगळं शेअर करता येतं. स्टेटस नव्हतं तुम्ही एक वेळ करू शकता. काय स्टेटस माझं तुम्ही करोडपती होऊ शकता. कसं समक्ष भेटा मग आता तुम्हाला काय वाटणार करोडपती नाही वाटणार की असं प्लॅन सांगू का. बरं प्लॅन सांगितलं मी खरोखर 2 करोडचा प्लॅन बी टाकला रिटर्न यायला ते प्लॅन चला पुढं बोट स्पीड चांगलंच आहे ना. ते पुढच्याच करत असते पुढचं पाहते पुढच्याचा स्टेटस पाहते. माझा कशाला बघा प्लॅनचा किती दिलं किती येते ते महत्वाचं नाही. आपण स्वप्न विकतो आपण कन्सेप्ट विकतो. आपण पॉलिसी विकत नाही. आपण पॉलिसी विकत नाही आपण कन्सेप्ट विकतो आणि कन्सेप्ट त्याच्या मनामध्ये उतरलं जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचं यश नक्कीच अगदी तुमच्या लांब नसेल एकदम जवळ असेल. ही त्याच्यातली तुमच्या प्रश्नाचं. धन्यवाद सर धन्यवाद. तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यातून नेमकं गणित उलगडल्यासारखं झालेलं आहे. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की बघा गोल सेट असलाच पाहिजे. प्रत्येकाचा आपला स्वतःचा गोल सेट असायला पाहिजे आणि असताना तो मोठा बघितला पाहिजे. रात्री न बघता दिवसा तो आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून एखादं टार्गेट तुम्ही सेट केलेलं असेल तर त्याची तयारी मात्र मागच्या महिन्यापासून तुम्ही केलेली असली पाहिजे. याचा अर्थ तुमचा कामाचा व्याप हा कन्सिस्टंट राहिला पाहिजे की समोर आलेली अडचण म्हणण्यापेक्षा जी संधी आहे ती जर तुम्हाला ग्रॅब करायची असेल तर तुम्ही ते डिसिजन कधी घेऊ शकता जर तुम्ही त्याची तयारी भरपूर केली असेल तर. आयत्या वेळेला कुठलीच कॉन्टेस्ट येत नाही टाटामध्ये मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे. कॉन्टेस्ट येते 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत. बस एकाच महिन्यात येते का नाही मंथ ऑन मंथ येते. कॉन्टेस्ट जर आज तुमच्यासाठी येत असेल तर मंथ ऑन मंथ येते. एव्हरी टाइम येत राहते. याचा अर्थ एव्हरी टाइम आपल्याकडे बिझनेस असला पाहिजे. आपलं टाइम मॅनेजमेंट हे अशा पद्धतीने पाहिजे की आपण रेग्युलर बेसिसवरती मोठे 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 कॉल ओपन केले पाहिजेत. एक्साइटमेंट मध्ये ठेवले पाहिजेत. लोकांना जे काही प्लॅन आपण सेल करतोय त्याच्यात ती तीव्रता दिसली पाहिजे. ती स्पेशालिटी तुम्ही दाखवली पाहिजे की जेणेकरून आलेली कॉन्टेस्ट तुम्ही बाय डिफॉल्ट क्वालिफाय करायला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सर म्हणतायत की लंडनचं मी इमिजिएटली डिसाईड केलं राईट. ते तर मी सहजतेने करू शकेन काही विषयच नाही त्याच्यात. 20 लाख रुपये महिन्याभरात करणं खूप मोठा टास्क नाहीये. पण सायमल्टेनियसली ज्या लोकांना मी सांगतोय तेव्हा कोटीची स्वप्न ती दाखवतायत. आज जर तुम्हाला करोडपती बनायचंय तर करोडपती त्याच्या डोळ्यासमोर तो करोडपती दिसला पाहिजे. तुम्ही जे लोकांना प्लॅन एक्सप्लेन करताय ते प्लॅन नसून ती मोठी स्वप्न आहे आणि ती अशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करताय की त्याच्यासमोर प्लॅन हा काहीच नाहीये. त्याला जर दिसतंय तर ते 1 कोटी 2 कोटी 5 कोटी दिसत आहेत. सो आपल्याकडचे जेवढे काही बेस्ट प्लॅन आहेत हे अशाच पद्धतीने. परत एकदा मुद्दा येतो की ते मांडायचे कसे. तर मांडण्याची जी टेक्निक आहे ही कदाचित त्यांची आणि माझी ही वेगवेगळी असू शकते. तसं या दोघांच्या पेक्षाही बेस्ट कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमची मांडण्याची पद्धत तयार करू शकता. आणि तसा प्रॅक्टिस करत जर तुम्ही गेलात त्याला कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये राहिला
तर त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि या सगळ्यातून शेवटी अल्टिमेट गोल काय आहे, की आपल्याला या बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचंय, ऍज अ करिअर म्हणून डिसाईड केलंय. बघा, तुम्हालाही सगळ्यांना वाटत असेल सरांसारखं की मला आता लंडनला जायचंय. सर जवळजवळ 1.5 डझन देशांना जाऊन आलेले आहेत आणि नुसते एकटे गेले नाहीत तर विथ फॅमिली जाऊन आलेले आहेत. अशी इथे कितीतरी लोक आहेत सर आमच्याकडे, ते पण फॉरेन टूर क्वालिफायर आहेत. इथे ऑलरेडी आतापर्यंत क्वालिफायर किती लोक आहेत, हात वरती करावा, की ज्यांनी कुठली ना कुठली फॉरेन टूर क्वालिफाय केली. बघा एवढे लोक आहेत हे फॉरेन टूर ऑलरेडी क्वालिफायर. आता जर मी विचारलं किती लोकांना फॉरेन टूरला जायचं, बरोबर हात किती वरती येतील. विशेष म्हणजे जे गेले त्यांचेही पुन्हा हात वरती येत. याचा अर्थ काय, की मित्रांनो आपल्यासाठी संधी ही 1 महिना नाही, महिने येत नाही. एकट्याने येत नाहीये, जोडीने फॅमिलीसाठी येते. पण ते अशी संधी आली आणि असं काम झालं असं होत नाही. तुम्हाला कन्सिस्टंट मंथ ऑन मंथ काम करत राहावं लागेल, म्हणजे आलेली कुठलीही संधी तुम्ही गमावणार नाही आहात. आणि त्याच्यासाठी म्हणून कन्सिस्टंटली काम करत राहायला पाहिजे. मोठं तुम्ही एम ठेवलं पाहिजे. महिन्याची कॉन्टेस्ट तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला मोटिवेट करू शकते, परंतु तुमचं कामच तुमचा सक्सेस हाच तुम्हाला जास्तीत जास्त मोटिवेट करू शकतो, जेव्हा त्याची फलप्राप्ती तुम्हाला होते. आणि ते करण्यासाठी म्हणून तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी हे सगळं जाणून घेताय, समजून घ्यायचा प्रयत्न करताय. या सगळ्या गोष्टी तुम्ही मनामध्ये विचार करत असाल. जसं सरांनी पहिलंच सांगितलं की ताजमहल 2 वेळा बनला, पहिला मनात बनला आणि मग प्रत्यक्षात उतरला. तसं तुमच्या मनातलं MDRT आधी तुम्ही तयार करा, मग ते प्रत्यक्षात निश्चित येईल. तुम्ही MDRTचा विचार करताय, पण मला अजून एकदा परत शंका उपस्थित राहिली की नुसतं MDRTने भागणार आहे का? नुसतं MDRTने भागणार आहे का संतोषजी? अतुल सर, नुसतं MDRTने भागू शकतं का? आता कंपनी सुद्धा आता 1 कोटीचा समशोध विका असं म्हणत नाहीये. कंपनी काय म्हणते आता 1.5 कोटीची सुरुवात करा म्हणते. तुमच्या लक्षात येते का? कंपनीची सुद्धा स्ट्रॅटेजी बदलली. ती म्हणते की 1 कोटी विकू नका, आता तुमचा बेसिक समशोध 1.5 कोटीचा पाहिजे. राईट? तर जसं तुम्ही या क्षेत्रामध्ये 1.5 कोटीपासून आता समशोध द्यायला लागलाय, तो 1.5 कोटीचा टप्पा म्हणजे MDRTच्या पुढचे टप्पे मला सरांकडनं जाणून घ्यायचे. तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का मित्रांनो? सो बघूया, सरांनी याच्यापूर्वी हा कमाल 2 वेळेला करून दाखवलेला आहे. राईट? तर तो टाटामध्ये एक मोठा कमाल काय करून दाखवतायत याच्याबद्दल मलाही उत्सुकता आहे, आणि ते असायला पाहिजे सर. मला असं वाटतं जेव्हा तुमच्या बरोबर बसलोय तर ती उत्सुकता म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन हे एक चॅलेंज आहे मित्रांनो. हे एक चॅलेंज आहे की जे पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. तुम्ही जसं स्वतःला चॅलेंज कराल तेवढे तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकाल. तसं सरांनी काही चॅलेंज घेतलंय का? मग ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी असेल. आता रिसेंटली सरांनी कालच, मुलाचं वय आता 17 वर्ष आहे मित्रांनो. किती? राजन संतोष सर वाट बघायला लागलेत कधी 18 होत आहे. ते त्यांच्यापेक्षा त्यांना जास्त लागलं की कधी 18 होत आणि कधी पॅन कार्ड तयार होत आहे. परंतु सरांनी पुण्यासारख्या सिटीमध्ये स्वतःचा एक फ्लॅट की ज्याचं ओपनिंग 17 वर्षाच्या आपल्या मुलाच्या हातून केलं, म्हणजे ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवलीत मित्रांनो. मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही एखादा फ्लॅट घेतलात, त्याची एकदम म्हणजे ग्रँड एंट्री करायची आता, तर ओपनिंगला तुम्ही तुमच्या मुलांना बोलवताय आणि त्यांना ते तेवढं मोठं स्वप्न दाखवतायत. हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात मुलांना दाखवलंय. हे मी तुम्हाला का शेअर करू शकतो मित्रांनो? बिकॉज मी त्यांच्याशी खूप काळ राहिलेलो आहे, त्यांच्याबरोबर डिस्कशन केलेलं आहे, त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांना मोठी स्वप्न मी माझ्या दाखवायची नाही तर लोकांना काय दाखवू? तर त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे की माझ्या घराची, एवढ्या मोठ्या घराची ओपनिंग जर असेल तर ती त्यांनी त्यांच्या मुलाच्या हस्ते करून दिलेली. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. बघा, जनरली आता त्यांच्या मुलासमोर मोठं स्वप्न राहिलेलं आहे की आज माझ्या वडिलांनी माझ्या हातून एका फ्लॅटचं ओपनिंग करून दिलं तर माझी जबाबदारी किती वाढली आता.
तसं सर जर तुमच्यासाठी सांगतायत तर तुमची जबाबदारी पण खूप मोठी वाढली आहे. मग इथं बसलेला प्रत्येक लीडर असेल किंवा ऍडवायझर असेल, मित्रांनो तुमची सुद्धा जबाबदारी वाढतीये, राईट? तर मला खरोखर जाणून घ्यायला आवडेल सर की आता फक्त म्हणजे फक्त कोटी 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 MDRT ऐकून थोडस मला मला माहितीये, हा माझा शेवटून दुसरा प्रश्न आहे. लास्टचा प्रश्न मी विचारणार आहे याच्यानंतर, तो शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो. परंतु या प्रश्नाचं उत्तर मला खरंच जाणून घ्यायचंय की MDRT ऐकून खूप झालं, तर आता पुढची जर्नी काय आहे तेवढी फक्त तुम्ही सांगावी सर आम्हाला, आणि यांच्यासाठी सांगावं सर. निश्चित. मी तर मला खूप स्वतःला नशिबान समजतो. म्हणजे मी या व्यवसायात कसा आलो ते सांगितलं, पण आल्यानंतर नशिबान अशासाठी की एकतर इन्शुरन्स व्यवसाय हा पैसे कमवण्याचा खूप मोठं टूल आणि खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, ज्याला अमर्यादित पैसे कमवायचं हे साधन आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरं नशिबान अशासाठी की मी अशा टीम मध्ये काम करतो की जिथं माझे मार्गदर्शक खूप मोलाचं मार्गदर्शन दिल्यामुळे, हे बघा, कुठलाही शिष्य गुरुशिवाय अपूर्ण असतो. कुठलाही हे नाही. मग त्यात मी आहे, मी काय वेगळं नाही, तुमच्यापैकीच मी आहे. आता इथे जो फोटो आहे ना, तो सृष्टी पवार आहे ना, तो मुलीचा फोटो माझ्या 2 नंबर धाकट्या मुलीचा. महाफोटो या निमित्ताने एकच सांगेल, जोपर्यंत मी तुमच्या टीम सोबत आहे तो फोटो इथंच राहील. काय तो खाली नाही राहणार. गोष्ट आहे. स्वप्न त्याच्या पुढे कितीतरी मोठे. गोल सेट करताना सेट असं केलं होतं की पहिल्या वर्षी एजन्सी इयर पासून MDRT व्हायचं. ते आजपर्यंत पूर्ण ठेवलेलं आहे. अनेक अडचणी आल्या, कोविड सारख्या आल्या, पॅन्डेमिक आलं, उपरलेचे सगळ्याच्या आयुष्यात चढ उतार असतात. मग आता कारण यामधलं एक कारण असं होतं, मागच्या वर्षी माझ्या थोरल्या कन्याचं लग्न होतं, मोठ्या मुलीचं लग्न होतं, कुठे महिन्याचं मोठ्या मुलीचं, आणि ही 2 नंबरची मुलगी. आणि जे सरांनी सांगितलं मुलगा तो 17 वर्षाचा आहे, त्याचं नाव आहे अजित पवार, माझं सर. त्या परवाच्या जॉयवेला म्हणजे वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट जॉयवेला, शापोरजी पालनजी पुण्यातला नामवंत बिल्डर आहे, त्याच्याकडे फ्लॅट घेतला. ते परवा सरांनी स्टेटस पाहिला असावं म्हणून त्याने ते सांगितलं. ते जे स्वप्न आहे ते स्वप्नच, जसं मी मला सांगितलं की आपले स्वप्न बेकार नसावं, लोकांसाठी सांगतो, स्वतःसाठी तरी का हलकी बघायचे, स्वतःसाठी बी चांगले बघू. जोपर्यंत करिअर आहे तोपर्यंत MDRT हा विषय किरकोळ आहे. त्याच्या पुढे 2दा COT झाले, आता 3ऱ्यांदा COT होईल, आणि त्यानंतर TOT करत, आणि मग मुलगा येईल, आणि मग त्याला सरकार केलं जातं. माझ्या करिअर मधला तो एक माइलस्टोन आहे, तो पूर्ण होईल. ती माझी स्वप्न आहेत, आणि ती टाटाच्या माध्यमातून, विशेष म्हणजे LIC काही माझं काम कुठलं आहे. कोण असेल तर LIC किती काही मानाची क्लब मेंबरशिप असते, गॅलेक्सी वगैरे, ती माझी कंट्री आहे गॅलेक्सी क्लब मेंबर. ज्याच्या अनुषंगाने मला LIC ने एक फ्लॅट पूर्वीच दिलेला आहे पुण्यात, गाडी, सगळं बिल, सगळं पैसे, भांडवल, ऑफिसचा खर्च, त्या सगळ्या LICच्या माध्यमातून पुरवले जातात यापूर्वी बी. आता इथेच आहे. त्याच्यातही त्या स्वप्नामध्ये अजून वेगळं काय ठरवण्यापेक्षा आहे ते सर आपला देव म्हणून घ्यावा, असं जे म्हणलं जातं ते आपला देव इन्शुरन्स नावाचं देव. दिवसात मी 3 कामं करतो, सकाळी इन्शुरन्स, दुपारी इन्शुरन्स, संध्याकाळी इन्शुरन्स. आता तुमच्या सगळ्यांसाठी एक तास घेऊन जाता जाता तास असण्यासाठी असेल की सर्वांनी थोडासा तो ऐकल्यावर तुम्ही तास 2 तास मोटिवेट व्हाल, किंवा ह्या गोष्टीसाठी मी मुळीच आलेलं नाही किंवा मला ते करायचंय, हे आपलं जे मी जगतोय, मी जे करतोय, साधं सुद्धा साधा माणूस मग साधा. म्हणजे हे सगळं करत असताना दोन्ही लोक म्हणजे अगदी परमार्थ सुद्धा ती पायवारी वगैरे असती, ती पायवारी नाही कंटिन्यू जातो, त्याही मारा पूर्ण केल्यात. आपलं ज्ञानबा तुकाराम म्हणत पंढरपूर जायचं पाहिजे, तेही करायचं, परदेशात सुद्धा जायचं. जे करेल ते सर्वोत्तम करेल, आणि त्याच्या दृष्टीला त्या पदाला न्याय मिळतं काम करेल, हे स्वतःशी ठरवून जायचं. आज आपण घेतली, टॅग लावला, निघालं, नका घेऊ, सोडून द्या.
वाईट वाटत आहे. हे तुमच्यासाठी सर्वांसाठी चाललेलंच नाही. चाललंय ते सगळं तुम्हाला मागते चाललं. नुसती एजन्सी कशाला जागा आणून ठेवताय? ठेवूच नका, मोकळी करा. तुमच्या गरजू एखादा काम करायचं, पण तुम्हाला करायचंय तर तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे. त्या गोष्टीला सर्वोत्तम न्याय दिला पाहिजे. सर्वोत्तम न्याय कसं द्यायचंय? छोटीशी गोष्ट बालिश वाटेल, पण तुम्ही आज संध्याकाळी गेल्यानंतर आपापल्या बेडरूम मध्ये समोर बोर्ड लावायचं आहे MDRT. जमल्यासारखे का सगळ्याला? मग तुम्हाला घरचे विचारतील, आपलं सरकार तुम्हाला विचारलं हे काय असतं MDRT, यांना विचारतील नाही काय MDRT कशात, मग त्यांनाही कळलं यांना MDRT. पोराने विचारलं पप्पा हे काय, मम्मी हे काय, त्यांनाही सांगायचं MDRT काय. ह्यातला तो मानाचा सर्वोच्च समाधाना किताब आहे, जो फक्त आम्ही लोकांचा ऐकतो, लोकांचं फक्त बघतो, तो मी स्वतः करणार आहे. बरं, तुमच्या समोर मला वाटतंय सगळ्यांना मी दिसतोय का? कोपऱ्यातून झोपलेले सर दिसतोय का? हा, काय दोन दिसतंय मला का? जास्त काय दिसतोय तिकडून कोपऱ्यात? नाही ना, सगळ्यांना सारखेच आवडेल, सगळे सारखंच आहे. तुमच्यापैकी ते काय वेगळं काहीच नाही. मग काय वेगळं? एक गोष्ट माझ्याकडे वेगळी आहे, मी माझा वेब सेट केला आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. मी हे करणार, मी लंडनवाले करणार, तुम्ही ठाम आहे. यावर करायचं तुमच्याकडून माझ्या. आता तुम्ही तात्पुरतं ठरवलं असेल हा पाडणं, बाहेर गेल्या जेव्हा विसरून, कोण घरी गेल्यावर विसरून आलताय बाबा जाऊ चला, ते काय गप्पा मारायला काय जाते, इथं आमच्या अडचणी आम्हाला माहिती, तसं आम्ही जगतोय आम्हाला माहिती. ते आला असेल चर्चा केली तर मी मोटरसायकलवर पाऊस येत होता, दोनदा भिजलो, यांना काय सांगायचं असेल असं वाटलं स्वाभाविक आहे. आणि अशा अडचणी येणं ही स्वाभाविक आहे, वेगळं काही नाही. तुम्ही करताय, तुम्ही मुलांना शिक्षण देताय, त्यांच्यासाठी वेळ देताय, हे वेगळं काय करत नाही. जग दुनिया तीच करते, तुम्ही तीच करताय. थोडस वेगळं म्हणजे खूप अधिक वेळ देत असाल, इतकंच वेगळं करताय ना. वेगळं काय? वेगळं काय करतात की बाकीचं मी MDRT हे वेगळं झालं माझ्यात, बाकीचं तुम्ही सीओटी नाही, मी सीओटी, हे वेगळं करे. आणि हे प्रत्येकात असायला पाहिजे. प्रत्येकाने आज घरी गेल्यावर सरांकडे सगळ्यांचे नंबर असतील आणि सगळ्यांकडे सरांकडे असतील. सगळ्यांचे बेडरूम मधला MDRT फोटो सगळ्यांनी सरांना शेअर करा आणि सर मला करते. हा तुमच्यासाठी टास्क. आता किती महिने? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे 5 महिने. 5 महिने किती राहिले? म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 बरोबर. आता 4 महिने झाले असं गृहीत धरायचं. डिसेंबर करायचा नाही धरायचं. करेक्ट. डिसेंबर मस्त मजा लागेल लोकांच्या. शेतात आराम होईल, त्याचा होईल, त्याचं काय चालू मजा लागेल मस्त. हा एकदम मी सांगितलं एकदम मस्तीत झालायचं, पण शिस्त ती आधी स्वतः लावून घ्यायची आणि मग मस्तीत झालायचं. मग एखाद्या असताना काय करायचं? तास का तुम्ही करायचा, तर तुम्ही सेट करतो, सेट झाला पाहिजे. राहिलेल्या 4 महिन्याचे 120 दिवस होतात. MDRTला एकूण 52,53,00,000 रुपये काहीतरी धंदा लागतो. असंच काहीतरी आहे. त्यातलं थोडंफार कोणाचं काय झालं असेल, मग 120 झाले 52 किती होता रोजचे? तेवढं चालायचं, घरी जाणार नाही असं सांगा. रोज सकाळी उठायचं तेवढं ठरवायचं. किती येते सर कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट? अरे वा, तुमचं तर तयार आहे बेस्ट. मग 5-50,000 रुपये रोज काढायचे, मी चालू करीत आहे माहिती, पण नाही दाखवायचं म्हणून. हे जर तुम्ही रोजचा सकाळचा पहिला चहा क्लायंटच्या घरी, काय म्हटलं मी परत एकदा ऐका, सकाळचा पहिला चहा क्लायंट घरी आपल्या नाही, आजपासून उद्यापासून सकाळचा करता चहा बरं, चहा पेट सकाळ जनरली तुम्ही चहा पेटच बाहेर म्हणतात, चहा पेट
मग आमच्या घरी नाही काय पाहिलं त्या आपलं काहीच नाही खाऊन कोण जबाबदारी कशाला जाऊ ना शेवट काम आपण खाऊन कोण जबाबदारी कशाला घरी होऊन जायचं ना आपलं फक्त लवण द्रवण आती मृद द्रवण नाही ते पाहिजे ना गोड बोलणं त्यांचं चहा पिणं त्यांचं जेवण करायचं त्यांचंच काय आता लईच पटलं वाटतं हे नेमकी वस्तुस्थिती आहे आपण एकतर आपलं काही देत नाही आपण फक्त आपलं ज्ञान देतोय ते ज्ञान आपलं तेवढं त्या ताकदीचं पाहिजे ज्या ताकदीचं त्यांना अपेक्षित आहे तुमच्या म्हणण्यावर जग चालत नाही तुम्हाला वाटलं आता रात्र व्हायला पाहिजे होईल का तुमच्या वाटण्यावर काय होत नाही तुमच्या वाटण्यावर कोणाच्याच वाटण्यावर काय तुम्हाला काय वाटतंय अजिबात तुमच्या वाटण्यावर जग चालत नाही मग कोणाच्या वाटण्यावर चालत मग त्याच्यातून पहिला गरज द्यायचा की तुम्ही रोज ठरवताना रोजचे नियमित 10-15 ते पॉसिबल असेल त्याच्याकडे होती ऍटलिस्ट कोणी करा प्रत्येक कॉलला प्रत्येक फोनला पॉलिसी घेऊन काय चाललंय मुलगा खूप ते काय नुसतंच केलेलं पाहिजे थोडंसं आहे मी फक्त तेच उत्तर असतं त्याच्या काळाला आणि माणूस म्हणून बसत व्हा त्याच्या समोर जावा त्याच्या कुटुंबाचे जागलाच त्याची जर एखादी गैर तर त्याच्या मुलांची नाव वापरून ना कॉपी करायला काय शाळेत कॉलेजमध्ये कॉपी वगैरे करत असताना मुली कॉपी कशी आहे किंवा तुम्ही कॉलेज बाहेर पडायची तुमच्या मुलाचं नाव मुलीचं नाव मुलीला आपली काय करतो हल्ली तुम्हाला प्रियंका काय करते काय नाही मला त्यांच्या जवळ ही एक मानसिक लागते हा एक सायकोलॉजीचा जर असेल शिकवावा तर तो विषय आहे तुम्ही त्याच्या जवळ जावा त्याचं एकदम निकटवर्ती असल्यासारखं निकट करा तुमची बॉडी असेल परत ताई बाबा काका आणि काय करतो तुम्ही किती रिटायरमेंट नाही आपल्याला म्हणजे संधी गरज असते आधी नसेल त्याकडे बोलू शकता जे काही इतर बनलेले जे काही 4 भाग 12 बाय 10 दोन्ही रावणाला असं काही मग फक्त फरक काय आहे माइंडसेटचा फरक तुमच्याकडे नाही का सगळं फक्त तुम्ही तुमचा बोलू शकता आजपासून काय रोज आजकाल कोणाला बोलत नाही गेला जरूर क्या बात आहे सगळे जागे होते सगळ्यांनी 120 दिवसामध्ये विद्यार्थी अजिबात आवडत नाही हे एक सिरीज खूप दिवस होते खूप दिवस आहे त्यासाठी मोठे मोठे टिफिन साहेब बोलला आपल्याकडे मोठे मोठे टूल्स आहेत आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे मोठं साधन आहे जे सर्व आहे सर्व मोठं साधन आहे
तुम्हाला जे कॉल क्लोज होत नाही ते सरांमध्ये होतं. Yes. जॉईंट कॉल करा तुमच्या टीमवर बोलतो शिकवलं आहे माझ्या साहेबांना घेऊन जाऊ ते कॉल माझ्या साहेबांना घेऊन जाऊ. हा बरं पॉलिसी टक्के घेईपर्यंत सरांना माहिती होतं त्यावेळी मला कशासाठी माहिती. इनफॅक्ट तो किस्सा बीच तुम्हाला सांगावा असं मला वाटतं सर. मीच सांगेन तो कदाचित यांना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की काही गोष्टी आपला आधीच असा असला पाहिजे की तो एकदम ठीक आहे ते चॅलेंज नाही ते पुढे तो काय हातात काय मी हा म्हणतो ना तो नाही म्हणतात मला काय काही ते काय भांडी काय पण आपल्या आठवलंय हा सर्व क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बोलतो. आणि ज्याला ते माणसाचे ज्याला नाही न चुकता रोज तेच गोष्ट रोज तेच करायची तेच करायची तेच करायची. क्या बात आहे. आणि हे म्हणजे ते वेगळं काही नाही. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही जे काही सांगितलंय नाही थोडंच राहिलं फक्त स्क्रिप्ट आपले जे बघायला स्क्रिप्ट बघायला पण आग्रह करायचं हे नाही. स्क्रिप्ट बघायचं म्हणजे खूप वेगळं असतं वेगळ्या जातीत असतो वेगळ्या स्टेटमेंट असतो स्क्रिप्ट बघायचे पण आग्रह तोच असतो आणि तो तिथेच टाकते आणि तो रोज करायचा. मला वाटत नाही आता ही काय संख्या आहे याची एवढ्या संख्या त्याच्यात थँक्यू सर. बघा मित्रांनो, जितक्या पोट तिडकीनी सर सांगतायत याचा विचार जेव्हा फील्डवरती काम करत असतील तेव्हा किती पोट तिडकीनी कस्टमर समोर स्वतःला प्रेझेंट करत असतील याचा विचार एकदा मनामध्ये आणा. नंबर 2, त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली की कुठल्याही कस्टमरकडे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा कस्टमरशी रिलेशन डेव्हलप करा. त्यांच्या फॅमिली मेंबर्सची नावं समजून घ्या. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या फॅमिली मेंबर सारखे रिलेशन डेव्हलप करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मगाशी मी जसं सरांना म्हणालो की सरांनी सांगितलं की तुमचे कॉल क्लोज होत नसतील तर तुम्ही सरांना बरोबर घेऊन जा, लीडर्सना बरोबर घेऊन जा आणि अगदी माझ्यापर्यंत आले की तुम्ही मलाही घेऊन जाऊ शकता, काही अडचण नाही मित्रांनो. पण महत्वाची गोष्ट काय आहे की त्यांनी जी त्याच्या आधी कॉलच्या आधी केलेली ती तयारी, सर आल्यानंतर काही जादू करणार नाहीयेत. ती करायच्या आधी तुम्हाला काहीतरी तयारी करावी लागेल कॉलवरती. त्याच्यासाठी गेली 6 महिने वर्षभर त्या कस्टमरशी रिलेशन डेव्हलप करणं, त्याची इत्तमभूत माहिती घेणं, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याच्याकडे काय पैशाचा स्रोत आहे, त्याच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कोण कोण आहेत आणि विशेष म्हणजे जोपर्यंत यतिराज माने किंवा टाटाचा एक मॅनेजर समोर आलाय तोपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांनी या इन्व्हेस्टमेंट बद्दल कुठलीही चर्चा न करता त्याच्याशी त्या लेवलपर्यंत डेव्हलपमेंट केलेली ती रिलेशनशिप की जिथे तो माणूस हा केवळ 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास हा फक्त गप्पा मारतोय. कॅन यू इमॅजिन? एका JFW ला गेलोय संजय सर, 3 तास कस्टमरकडे गेलोय, काही संबंध नाही इन्शुरन्सचा आणि 3 तास फक्त काय चाललेत, गप्पा आणि गोष्टी चाललेत, चर्चा विनिमय चाललीय, कुठल्या तरी विषयावरती चाललीय, बिझनेसवरती चाललीय, शेतीवरती चाललीय, फिरायला गेलोय, चालतोय, काय काय करतोय 3 तासात. इन्शुरन्सचा एकही शब्द नाही. हे माझे मित्र आहेत. आज आम्ही इकडे आलो तो कामानिमित्त, तर साहेबांना भेटून जाऊ म्हणून आलोय. त्या निमित्ताने आलो तर भेटूया, जरा फिरूयात. हे आमच्या मॅडम आहेत, ज्योत्स्ना मॅडम, हे सर आहेत. झालं, विषय संपला तिथंच. काय त्याच्यानंतर चर्चा, शेती किती आहे, काय चाललंय, काय पीक येतंय, कसं बघितलं जातंय, किती कामाचा व्याप आहे. मित्रांनो 3 तास केवळ चर्चा आणि विनिमय.
शेवटी कस्टमरला प्रश्न आता पडला की आता बोला कामाचं काय. त्यांनी स्वतःहून विचार आम्ही काय विचारायला गेलो नाही, तुमच्याकडनं पॉलिसी पाहिजे. जेवण केलं जेवण सुद्धा खाऊ घातलं त्यांच्याच घरात. तिथंच. सर म्हटल्यासारखं चहा तिथंच सगळं तिकडेच. खाणं फळं हे ते गप्पा गोष्टी मजेत ट्रिप हे सगळं अगदी. म्हणजे कस्टमरला स्वतःच्या रिलेशन एवढे डेव्हलप केले, त्याला सेल्फ प्रेशर की सर आलेत तर काहीतरी आता आहे, काहीतरी होईल. आणि ते जे काही 5-10 सेकंद 10 मिनिटं होती तिथे एक कलाटणी आली. सर ते आपलं काय होतं ते सरांना अगदी थोडक्यात सांगा. मित्रांनो, जागेवरती बरोबर शॉर्टफॉल असलेली अमाऊंट 24 लाख रुपयाचा चेक घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. पण त्या 24 लाखासाठी त्यांनी जे मागचे 24 तास केलेलं प्लॅनिंग आणि गेल्या 24 महिन्यापासूनचे ठेवलेल्या कस्टमर बरोबरचे रिलेशन आणि त्याच्या बेसिसवरती एक्झॅक्ट शॉर्टफॉल, मॅडम शॉर्टफॉल चेक करा, ह्याच चेकमध्ये एमडीआयटी कंप्लीट व्हायला पाहिजे. हा जो आत्मविश्वास आहे, पुढचा कॉलच नाही, इथंच काय असेल ते चेक घेतला, एमडीआयटी डिक्लेअर जागेवरती. इतक्या आत्मविश्वासाने त्यांनी आजपर्यंत काम केलेलं मित्रांनो. आणि जेव्हा अशी बेसिक तयारी असते, फाउंडेशन केलेलं असतं, ग्राउंड वर्क केलेलं असतं, तेव्हा जाऊन तिथे परफॉर्म करणं खूप चांगलं राहतं. म्हणून तुम्ही जेव्हा सरांना घेऊन जाताय तेव्हा असेच घेऊन जाऊ नका. तुम्ही तुमचं ग्राउंड वर्क करा, फील्डवरती कस्टमरशी रिलेशन डेव्हलप करा. जिथे तुम्ही प्रेझेंट करत असताना त्या प्रोफेशनलिझमनी तो तुम्हाला रिस्पॉन्ड करायला पाहिजे, राईट. तेवढ्या लेवलवरती तुम्ही जायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीतून सरांनी सांगितल्यासारखं सीओटी तर ते यावर्षी टाटामधून करतो म्हणतायत, राईट. तो ये दिल मांगे मोर, निश्चितपणे ते करतीलच. पण आम्ही अजून काही अपेक्षित ठेवून आहोत त्यांच्याकडून की पश्चिम महाराष्ट्रामधला आपला हा इकडचा आपल्याला सीओटी पण करायचा आहे मित्रांनो. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेला टास्क तुम्ही केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बेडरूम मध्ये एमडीआयटीचा एक मोठा टेम्पलेट लावला पाहिजे. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही नुसतं तेवढं टाकू नका सर एमडीआयटी सांगू नका. तर आपलं एक ब्रीदवाक्य आहे मित्रांनो आपल्या या पश्चिम महाराष्ट्रासाठी, काय मोस्ट ऑफ द टाइम मी तुमच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तेच सांगत असतो. काय म्हणतो मी? कर दिखाना है भाई, कर दिखाना है, करके दिखाना है. तर तुम्ही म्हटल्यासारखी इथले प्रत्येक व्यक्ती आज तुमची प्रेरणा घेऊन करके दिखाएंगे सब लोग. आज आपल्या घरी जाऊन खरोखर ते टेम्पलेट एक स्पेसिफिक लावा आणि मी एमडीआयटी होणारच हा जो काही आत्मविश्वास तुम्हाला जर डेव्हलप करायचा असेल, शरद पवारांनी दिलेला गुरुमंत्र जर तुमच्या समोर हा जर प्रत्यक्षात उतरवायचा असेल आणि त्यांनी ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये तेच काम वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून लोकांपर्यंत मांडलं, लोकांपर्यंत गेले आणि आपला सक्सेस आपल्या फॅमिलीसाठी केलेला हा एक मोठा प्रयत्न, हा एक टॅलिक फॅमिली म्हणून मी तुमचे आभार मानतो सर की तुम्ही एवढा आपला वेळ देऊन या सगळ्यांसाठी या सगळ्या गोष्टी दाखवल्या. तुमचं जे खरोखर गुपित आहे, तुमचं जे काही आहे तुमच्याकडे ज्ञान म्हणा किंवा या क्षेत्राचा अनुभव हा तुम्ही या सगळ्यांसाठी खुला केला. याचा सगळेजण अगदी प्रेमाने आत्मसात करायचा प्रयत्न करतील. आणि तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात त्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणून सेट केलंय. मला खात्री आहे की पुढच्या वेळेला माझी जागा इथे नाहीये सर, ती आज चुकून सरांनी मला इथे दिली आहे. मी पहिल्यांदा सांगितलं माझी जागा इथं नाहीये मित्रांनो, माझी जागा ऑलवेज तिकडे राहिलेली आहे. मी कधी स्टेजच्या वर नाही राहिलोय. आज सरांच्या बरोबरीने राहायचं म्हणून थांबलो, परंतु मी तिकडेच राहील. आणि इथे एमडीआयटी बसलेले असतील मित्रांनो आणि त्यांची परत मुलाखत घ्यायला मला आणि सरांना तुम्ही आवर्जून बोलवा. काय संजय सर? तर मला असं वाटतं की स्मितेश आहेत, संजयजी आहेत की जे इकडे एमडीआयटीचा पाऊस पडेल निश्चिततेने आणि तुमच्यापैकीच खूप सारे एमडीआयटी या स्टेजवरती येतील आणि आम्ही स्टेजच्या खाली राहून तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारू. सिंगल बोला मित्रांनो, आहे का तुमची तयारी? प्रत्येक करायचं पाहिजे तेव्हा
कराड ब्रँच मधून 1, 2, 3 नाही, डबल डिजिट मध्ये MDITs पाहिजेत. विट्यामधून MDITs पाहिजेत. साताऱ्यामधून डबल डिजिट MDITs पाहिजे. एवढं मोठं चॅलेंज तुमच्यासाठी आलेलं आहे मित्रांनो. येस करेक्ट. तो मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करूया. बालीची वाटेल त्याला रूपमध्ये परंतु आपल्या मनावरती त्याचा म्हणजे आपण नाही का बली असे म्हटलं जातं. त्याचा खरोखर चांगला परिणाम आहे. माझ्या व्हिडिओमध्ये आज ती होती त्याचं कारण काय माझ्या मनावर प्रभावाला काही क्षण अगोदर ते काही आपण नेट बंद करायचे डोळे लागले ते डॉक्टर ते बघून आणि दिवसाची चांगला आणि सोमवार या दोन्ही गोष्टी त्या गोष्टींमध्ये हा बालिशपणा नाही ही त्याची खरी ट्रिक्स आहे जी ती पूर्ण करत. वाटायला ती गोष्ट एकदम छोटी वाटते परंतु छोटी नाही आणि जेव्हा बरोबर आहे त्यावेळेस मात्र पुढच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस तुम्हाला तो खरा आनंद आहे आणि ते मला खूप वाटण्यासारखं वाटलं की मला काहीतरी सांगितलं तर माझ्याबरोबर कोणतरी किंवा माझं कोणतरी अनुकरण केल्याचं हे खरं पुढच्या आहे. त्याचं कारण जे सरांनी उभारली त्याला आमच्या काही भाषेत म्हटलं जातं लावून घ्यायला त्याचा विरोध त्याला क्या बात है, क्या बात है. त्याचा अजूनही मोठा वटवृक्ष व्हावा त्याच्या काय म्हणजे त्याच्या तावडीमध्ये भरपूर पैसे कमावले केले त्यानंतर ते करणार सगळे समजताना कारण या बरोबर नाही. मी आता का पाहतोय भूक लागलेली असते निश्चितपणे सर तुम्ही दिलेलं मार्गदर्शन हे काम अगदी चांगलं लावलेल्या पद्धतीने आपण वेळच संपवतोय. ते सांगतोय की आता भरपूर मित्रांनो तुम्हीही करोडपती होऊ शकता. होय तुम्ही अगदी बरोबर आहे. तुम्हीही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला एक नियोजनाची गरज असते. काय मोठा विषय ना अगदी म्हणजे असे काही गोष्टी आता सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाचं युग आहे. तिथं चांगल्या पद्धतीने वापरतात. एकदम त्याच्यात मोठा जसं अँबॅसेडर कार आहे नोकिया मोबाईल आहे तुम्ही त्यातली खूप पाहिजे तुम्ही सोशल मीडियाचा योग्य वापर होता आपल्या व्यवसाय वाढलेले करा त्यातले स्वतःचे व्हिडिओ टाकतात उद्या शेवट टाकतात. मी माझ्या जीवनाचा शिल्प आहे माझं स्वतःच आहे मी माझं हे माझा व्हिडिओ भेटायला म्हणजे ऑब्वियस त्याच्यामुळं स्वतःचे व्हिडिओ तयार करा छोट्या टिप्स टाका आणि सर्वात महत्वाची एक मगाशी गोष्ट सांगायची आहे पॉलिसी सांगताना नाही जो तुमचा आणि जनरल लोकांचा जो उलटा प्रवास आहे तो आधी तोही टाका. एक उलटा प्रवास आहे तुम्ही जनरल पॉलिसी सांगताना काय सांगितलं काढली काय सांगतो समय काय सांगा तुम्ही काय सांगा प्रीमियम मग ऍक्च्युअल आधी काय सांगितलं पाहिजे काय मिळालं आधी व्हॅल्यू सांगितली पाहिजे आपला प्रवास म्हणला 10 कोटी मिळवण्यासाठी हा प्लॅन त्यासाठी काय नाही गाडीची डिझाईन बनव गाडी बनव किती नवीन आली नेहमी आली त्याचं गाव मॉडेल आले गाव मॉडेल आले हायवे पुढे ट्रॅफिक असते
उडून जायची पुढे खाली पुढे खाली जेवढे गोष्टी काय तर पिक्चर सांगा ना किमतीने मॉडेल पडत त्याचं आणायचं अरे पिक्चर आपल्या वेळेला सांगणार 3 लाख रुपये तुम्हाला भरायचं ते तिथं पोहोचवलं पुढे जाऊ काय 3 लाख पाहिजे तू काय माझ्या कामाचं चांगलं असेल तर माझ्या काम मग उलटा प्रवास काय आपला तो बसतो 3 करोड रुपये नको म्हणून मग त्याची चांगला किंवा आपल्याला 3 करोड रुपये त्यासाठी काही मिळणार गाडीला म्हणून आणि मॅच्युरिटी मॅच्युरिटी प्रवास झाला मॅच्युरिटी सांगितलं त्यासाठी काय हे उलट होत सांगतो त्याच्यामुळे आपण प्रवास इथे जास्त होतो प्रेम पासून त्याचा ऐकतो मग ते बरोबर सांगतो तुम्हाला हे उत्तर ते सांगतो त्याची उत्तर आणि बऱ्यापैकी पॉलिसी सांगत असताना पॉलिसी ऐकवायची नसेल त्याला बोलत करायचं तेव्हा काय बोलत करायचं सर तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही तरतूद काय केली तुम्ही सांगता नंतर सस्टेनेबल न कसं करता तुम्हाला तुम्ही उत्पन्नाचे काय काय करायचं त्याला बोलत वेळ गेली असं म्हणायचं का नाही काय म्हणायचं छोटे छोटे गोष्टी वेळ गेलेला नाही शेवटचे नाव घेतलं आता माझ्या बोलणं उचलतात एवढं मग उचलला काय आपण करून 12 पेटी गेले 5 दिवस आहे ना आपल्याला त्या समाजात काय ना उशीर झाला असं ते वेगळं काही नाही एक नाही दोन आणि असं काही ठरवून काय नाही की तुमचं तिथं खूप समोर की तुम्हाला काय नाही किंवा ते माझे 3 लिटर बऱ्याच वेळा असं होतं की ते विचार पण आपल्याला मला माहिती आहे तुम्हाला खोट वाटलं तुम्हाला काय खरोखर मला त्यावर प्लॅन होतो पाहिजे कारण प्लॅन सुविधा आहे ना मी इतकंच काय त्याच्यात तुम्ही आणि ज्यावेळेस ड्रॉइंग करतो मला दिवस सांगतो पण त्याला असं याला आपण म्हणाल आणि मी नंबर म्हणजे सगळ्यात तुम्हाला काय
तर तुम्ही असं सांगितलं मी किरकोळच नाही, माझी सोबतच माणसं ही डॉलरपर्यंत नको कोणासाठी नाही कोणासाठी नाही तुम्हाला मार्केट तेवढं करा 25 नाही माझ्याकडे काय म्हणतो आहे तुमच्यासाठी ते सगळं तुम्ही काय स्क्रिप्ट तुमचा हा दिलाय तुम्ही दुसरं काही काय करत ना त्याचं दुसरं काय करत एवढं तुम्ही दुसरं काय करत काहीच नाही. मंदिरात बाकीचे जे गोष्ट ती तरी चांगली द्या, बद्दल द्या, मोठी द्या, तोपर्यंत खरोखरच सरांनी जे काही सांगितलं आपल्याला मित्रांनो त्यांच्यामध्ये असं मला तिथं निर्माण करता आलंय आणि हे जे तुम्हाला पैसे घेऊन तुम्ही तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून द्यायचे मग तुम्ही जर श्रेष्ठ आहात तर तुम्ही किती कॉल करताय हेही महत्वाचं क्वांटिटी महत्वाची नाही क्वालिटी महत्वाची. तुमच्या एजंट बघायला न्याय एक नंबर हेच लाभ नाही तुम्ही बस म्हणजे चर्चा करू हा तो फरक आहे. त्याच्यामुळे आपण स्पेशल आहोत आणि जर आपण स्पेशल आहोत तर आपण आपल्या ऍक्टिव्हिटी सुद्धा स्पेशल असणार पाहिजे. बरं आपले उत्पन्न सुद्धा स्पेशल असते आणि सगळ्या गोष्टी इतर पुढच्या वेळेस त्याकडे बसून याकडे राग लागेल आणि ब्रँड बांधण्यासाठी सगळ्यांना असं प्रत्येकाकडे सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे यांना पण जमायला आता दुसरं मोठे गाव करेक्ट अगदी पैसे भरपूर आहेत लोकांकडे तुम्ही पत्रांचे करताय आम्ही पत्रांचे करतोय. आजही जगाच्या बाजारात भारताच्या लोकसंख्येचा विचार करला तर आज 30-35% लोकांकडे इन्शुरन्स आहे. 60-65% लोकांकडे इन्शुरन्स नाही. आजही IRDA सांगते हा गरीबा व्यक्तीला मी भावी करायचा संपत्ती वाट पाहताय तर हे तुम्हाला वाट तुम्ही योग्य वेळ जात नाही. तुम्ही सेगमेंट निवडत नाही. प्रत्येकाकडून निवडून 120 दिवसात पूर्ण टार्गेट करायचा प्रयत्न एकदम आणि एकदम हलका विषय हा म्हणजे बाकीच्या साठी मोठा आहे पण आता 30-33,000 कसं वाटतं मग हा जर नाही काय काहीच नाही आपलं ते 50-50 आज सांगितलं होतं काय
ते लागून काय असतं ते असतं. तर ते तसं नाही. तुम्ही केलं तर म्हणजे समुद्र आहे, समुद्र तुमच्यासाठी किती भरून घेताय त्याच्यावरती अवलंबून असेल. बाकीचं ते पाणी होणार ते तुमच्या वाट्याला आहे. तुम्ही फक्त बाजूला आले तर ते सगळं करत असताना एक थोडंसं पण एक आहे असतं. ज्यावेळेस आपण समोर ते विचारतो ते सांगायचं मला राहून गेलं आणि 2 मिनिटं घेतो. चालेल का? झाले 2 तर ज्यावेळेस आपण जातो पुढच्याचा आढावा घेतो तुमच्या अगोदर जर सुरुवात असती प्रत्येकाचं इन्शुरन्स बोलताना सुरुवात एका गोष्टी करायची असती तर तुमचा वेगळा एका वर्षामध्ये किती पैसा आपल्याला सुरू करायचा नाही. तुम्ही विम्यासाठी अनेक कोणत्या कंपन्या एकूण किती पैसा तो सांगतो जीवन लोनसाठी घेतला आपल्यासाठी यासाठी सांगेल आपण सांगितलं मस्त काय शब्द पाठच करून द्या लक्ष तरी करून द्या मस्त प्लॅन आहे छान प्लॅन हा तुम्हाला पण एक नंबर त्यावेळेस एक नंबर सगळं चांगलं पण माझ्याकडं सुपर आहे म्हणजे BA डॉक्टर BA डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर त्यापैकी मी सुपर स्पेशलिस्ट म्हणजे मी डोळ्याला नाही मी 50 वयाच्या उजव्या डोळ्याचा डॉक्टर आहे त्याचा अर्थ सुपर स्पेशलिस्ट आहे. मला दुसरा पेशंट नको 50 वयाच्या उजव्या डोळ्याचा त्याला उपचार देतो म्हणून साधारण डॉक्टर नाही. मग त्याच्यामध्ये की तुम्ही सुपर स्पेशलिस्ट आहात मग त्याला हे सांगायचे की माझ्याकडे लोक आहे ना तुमच्याकडे जेव्हा आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि ते सांगतो माझा आवडीचा जितके घर शिक्षक होते बरोबर का कुणावरही चित्तवडे नाही कोणाच्या जुन्यावर चित्तवडे नाही दुसऱ्या याच्यावर चित्तवडे नाही कोण कसं आहे हे मला माहित नाही मी सांगायला कारण आज आपल्याला मिळालंय उद्या टपल्यावरती म्हणजे थोडेसे इथिक्स पाळायचे त्याच्याबद्दल इथिकल वाढवायचं कारण आपण एक आयडॉल आहोत आपण सुपर स्पेशलिस्ट आहोत आपण एक नंबर ही वरती घ्यायची नाही मी घ्यायची मग आपले मी त्यानुसार पाहिजे आपण चौकात पाच खाऊन घ्यायचं ना आपण आपले प्रोफेशन सांभाळायचे प्रत्येक गोष्टी सांभाळायचे आपलं प्रोफेशन सांभाळायचे आपल्या व्यवस्थेने मुले असतील भाषा असतील सगळ्या पाहिजे तो वारंवार तो विषय काढून नाही करायचं त्याच्यामुळे विषय सांगितलं की डोंगराने तसे पाय भरपूर काय आहे त्यापासून भरपूर वेळेला आहे सगळं आता वेळेस चालवणं शक्य नाही आणि तो व्यवसाय चालवण्याचा नाही तर आमच्या ठिकाणी जातो हे करण्यासाठी पण खास करून त्या भागामध्ये योगा त्यांनी तुम्ही पाहिजे सर्वांनी मनापासून ऐकलं चांगले आपल्या सोबत घेऊन जा जे काही थोडस असेल ते माझं द्या झाले सर्व सेवा करतो आणि तुमच्या थँक्यू सर मच सर करायसाठी जोरदार पाहिजे आणि अशाच व्यक्तीमध्ये आपल्याला आनंद देत राहील अशाच
खूप सारे एमडीआयटी क्रिएट होतील